काहीशी खलनायकी प्रतिमा असलेल्या नोकरशाहीत सकारात्मक दृष्टिकोन ठेवून काम केलं तर हातून चांगलं समाजोपयोगी कार्य घडू शकतं. श्री चंद्रकांत दळवी यांनी आपल्या प्रशासकीय सेवेद्वारे हे दाखवून दिलंय. आपल्या मुलाने प्रशासकीय सेवेत जावं अशी त्यांच्या वडिलांची खूप इच्छा होती. श्री चंद्रकांत दळवी देखील तितके हुशार होतेच. त्यांनी अगदी पहिल्या प्रयत्नातच MPSCचा टप्पा पार केला आणि त्यांची उपजिल्हाधिकारी पदासाठी निवड झाली. महाराष्ट्रात राबवलं गेलेलं संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान म्हणजे स्वच्छतेची जगातली सर्वात मोठी चळवळ आहे, असं संयुक्त राष्ट्रसंघाने म्हटलं होतं. अशा या देशव्यापी चळवळीशी माजी आयुक्त श्री चंद्रकांत दळवी हे नाव अतिशय महत्त्वपूर्णरित्या जोडलं गेलंय. हागणदारी मुक्त गाव म्हणजेच निर्मल ग्राम योजना, महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम, झिरो पेंडन्सी अँड डिस्पोजल, जमिनीची पुनर्मोजणी या प्रसिद्ध शासकीय उपक्रमांबाबत आपण ऐकून आहोतच. या सर्वांशीच श्री चंद्रकांत दळवी यांचं नाव जोडलं गेलंय. आज तागायत श्री चंद्रकांत दळवी यांनी प्रशासकीय सेवेत अनेक पदं भूषवली आणि त्याचबरोबर प्रशासकीय सेवेत अनेक आदर्शही प्रस्थापित केले. चला तर मग श्रोते हो, लेखक गौतम कोतवाल लिखित झेप या पुस्तकातून ऐकूया श्री चंद्रकांत दळवी यांची यशोगाथा. सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील माणदेशात निढळ या गावी 18 मार्च 1958 रोजी चंद्रकांत नारायण दळवी यांचा जन्म झाला. त्यांनी आपलं प्राथमिक शिक्षण निढळ येथील जीवन शिक्षण विद्यामंदिर येथे तर माध्यमिक शिक्षण रयत शिक्षण संस्थेच्या हनुमान विद्यालय निढळ येथे पूर्ण केलं. सन 1975 मध्ये मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर पुढील शिक्षणासाठी पुण्याला येण्याचं त्यांनी निश्चित केलं. त्यांनी BSc ॲग्रिकल्चरसाठी पुणे येथील कृषी महाविद्यालयात प्रवेश घेतला. पदवी काळात स्पर्धा परीक्षा देण्याचा विचार त्यांच्या मनात कधीच नव्हता. त्यांचे वडील भारतीय लष्करातून सुभेदार मेजर या पदावरून निवृत्त झाले होते. मात्र त्यांना केंद्रीय राखीव पोलीस दलात म्हणजेच CRPF पोलीस इन्स्पेक्टर या पदावर नोकरीची संधी प्राप्त झाली. दरम्यान नागपूर येथे त्यांची पोस्टिंग होती. महाविद्यालयीन शिक्षण सुरू असताना सुट्ट्यांच्या कालावधीत चंद्रकांत दळवी आपल्या वडिलांकडे नागपूर येथे जात असत. तेव्हा त्यांचे वडील CRPF मधील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे माझ्या मुलाला प्रशासकीय सेवेविषयी मार्गदर्शन करा असा सतत आग्रह धरत. आपल्या मुलाने प्रशासकीय सेवेत जावं असं त्यांच्या वडिलांना सतत वाटत असे. सन 1975 ते 1989 दरम्यान त्यांनी कृषी क्षेत्रातील पदवी मिळवली व MSc साठी कृषी विस्तार या विषयाला राहुरी येथील कृषी महाविद्यालयात प्रवेश घेतला. सन 1989 ते 81 या दरम्यान पदव्युत्तर शिक्षण सुरू असतानाच त्यांनी स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासाला सुरुवात केली. त्यांनी पदव्युत्तर पदवी सुवर्ण पदकासह प्राप्त केली. त्या काळात स्पर्धा परीक्षांचं मार्गदर्शन करण्यासाठी आजच्यासारखे कोचिंग क्लासेस उपलब्ध नव्हते. स्पर्धा परीक्षांमध्ये यापूर्वी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांकडून प्रेरणा घेऊनच त्यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू ठेवली. त्यावेळी प्रकाशित होणाऱ्या एका प्रसिद्ध नियतकालिकामध्ये प्रकाशित होणाऱ्या यशस्वी विद्यार्थ्यांच्या मुलाखतींमुळे त्यांना अभ्यास करण्याची प्रेरणा मिळत असे. त्यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची MPSC परीक्षा सन 1981 मध्ये पहिल्यांदा दिली. परंतु परीक्षेच्या प्रक्रियेवर आक्षेप घेऊन काही विद्यार्थ्यांनी न्यायालयात याचिका दाखल केली. परिणामी लेखी परीक्षेचा निकाल व पुढे मुलाखती यातील अनिश्चितता लक्षात घेऊन त्यांनी दरम्यानच्या काळात भारतीय आयुर्विमा महामंडळाची म्हणजेच LICची परीक्षा दिली व त्यात त्यांची विकास अधिकारी या पदावर निवड देखील झाली. परंतु त्यांनी ते पद स्वीकारलं नाही. या दरम्यान त्यांची बँक ऑफ इंडियामध्ये कृषी सहाय्यकपदी निवड झाली. जुलै 1981 मध्ये ते लौळ शाखेत रुजू देखील झाले. तिथे त्यांनी 6 महिने कामही केलं. दरम्यानच्या काळात त्यांनी आपला स्पर्धा परीक्षांचा अभ्यास सुरूच ठेवला होता. डिसेंबर 1981 मध्ये त्यांची बँक ऑफ बडोदामध्ये कृषी वित्तीय अधिकारी या पदावर निवड झाली आणि ते बँक ऑफ बडोदाच्या पंढरपूर शाखेत 1 जानेवारी 1982 रोजी रुजू झाले. डिसेंबर 1982 मध्ये
MPSCचा निकाल जाहीर झाला आणि त्यात त्यांची पहिल्या प्रयत्नातच उपजिल्हापदी निवड झाली. त्यानंतर 1 जानेवारी 1983 रोजी त्यांची परिवीक्षाधीन उपजिल्हाधिकारी म्हणून सांगली येथे नेमणूक करण्यात आली. प्रशासनात प्रवेश करण्यापूर्वी त्यांनी काही काळ विविध बँकांमध्ये केलेल्या कामांमुळे बँकांच्या कार्यालयांचा राज्य सरकारच्या कार्यालयांच्या तुलनेत तेथील असलेला चांगला दर्जा यातील दृश्य फरक त्यांना समजला होता आणि त्याची त्यांना चांगली जाणीवही होती. सांगली येथे परिवीक्षाधीन उपजिल्हाधिकारी म्हणून त्यांनी 16 महिने कार्य केलं. या कालावधीत परिवीक्षाधीन अधिकाऱ्यांना विविध सरकारी कार्यालयांमध्ये जाऊन स्वतः अभ्यास करावा लागायचा. याच काळात त्यांनी प्रशासनातील बारीक-सारीक गोष्टी खाचाखोचा जाणून घेण्याचा अगदी जाणीवपूर्वक प्रयत्न केला. याचा त्यांना आपल्या प्रशासकीय सेवेच्या 35 वर्षांच्या कारकिर्दीत अतिशय फायदा झाला. परिवीक्षाधीन उपजिल्हाधिकारी पदाचा कार्यकाळ संपल्यानंतर त्यांची सांगली जिल्ह्यात विटा तालुक्यात तहसीलदारपदी नियुक्ती झाली. 1984च्या जुलैमध्ये त्यांची 4 महिन्यांच्या कालावधीसाठी विटा तालुक्याच्या तहसीलदार या पदावर नेमणूक करण्यात आली. तहसीलदार पदाचा कार्यभार स्वीकारण्यासाठी ते एसटीचा प्रवास करून विटा तहसीलदार कार्यालयात पोहोचले. त्यावेळी एकंदरीतच संपूर्ण राज्यात आणि सांगली जिल्ह्यात दुष्काळाची परिस्थिती होती. त्यामुळे लोकांना पिण्याचं पाणी, रोजगार, चारा, अन्नधान्य याबाबत अनेक अडचणी येत होत्या आणि इतर बाबींचा पुरवठा वेळेवर होत नव्हता. या मागण्यांसाठी सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर भारत पाटणकर व संपत पवार यांच्या नेतृत्वाखाली विटा तहसील कार्यालयावर लोकांचा मोर्चा आला होता. अशा प्रकारे त्यांना आपल्या प्रशासकीय कारकिर्दीच्या पहिल्याच दिवशी मोर्चेकऱ्यांना सामोरं जावं लागलं होतं. ते मोर्चेकऱ्यांना अतिशय सकारात्मकतेने सामोरे गेले. त्यांनी मोर्चेकऱ्यांच्या मागण्या समजावून घेऊन त्यावर आश्वासक तोडगा काढण्याचं मान्यही केलं. त्यांनी दुष्काळ भागात नियमित पाणीपुरवठा सुरू केला. तसंच रोजगार हमीच्या माध्यमातून लोकांना कामही उपलब्ध करून दिलं. आदेश दिल्याप्रमाणे कामं होतायत की नाही याची तपासणी करण्यासाठी त्यांनी स्वतः गावोगाव भेटी दिल्या. या गोष्टींचा सकारात्मक परिणामही झाला. लोकप्रतिनिधी, तालुका प्रशासन आणि नागरिक यांच्यातील संघर्षास पायबंद बसला. दळवी सर हे विटा तालुका येथे तहसीलदार म्हणून कार्यरत असतानाच तालुक्यातील सामान्य नागरिक त्यांना भेटण्यासाठी आले होते. त्यामुळे तहसील कार्यालयात प्रचंड गर्दी झालेली होती. ही गर्दी पाहून त्यांनी आपल्या स्टाफकडे याबाबत विचारणा केली. तेव्हा स्टाफने त्यांना सांगितलं, लोक आपल्यालाच भेटण्यासाठी आलेत. त्याप्रमाणे त्यांनी नागरिकांना भेटण्यास सुरुवात केली. तसंच त्यांचे अर्जही स्वीकारले आणि प्रत्येक नागरिकाला 8 दिवसांनी पुन्हा या असं सांगितलं. दरम्यानच्या काळात त्यांनी निवासी नायब तहसीलदारांशी चर्चा करून कोणता अर्ज कोणत्या अधिकाऱ्याकडे दिला जावा याबाबत चर्चा केली. नागरिकांकडून अर्ज स्वीकारून ते संबंधित कर्मचाऱ्यांकडे, अधिकाऱ्यांकडे पाठवल्याने संबंधित अर्जदार नागरिकांचं काम मार्गी लागलं असेल असं त्यांनी गृहीत धरलं. परंतु झालं मात्र उलटंच. ज्या नागरिकाचा अर्ज 8 दिवसांपूर्वी स्वीकारण्यात आला होता तोच नागरिक 8 दिवसांनी सरांकडे पुन्हा आला. याबाबत चौकशी केली असता संबंधित अर्ज लिपिकाकडे असल्याचं त्यांना समजलं. यावर लिपिकाकडे विचारणा केल्यानंतर त्यांनी ज्या लोकांच्या अर्जावर सह्या केल्या होत्या ते मूळ अर्ज देण्यास सांगितलं. परंतु त्या दिवशी संबंधित कर्मचारी अर्ज देऊ शकला नाही. या घटनेनंतर 2 ते 3 दिवस उलटून गेले तरी त्यांना अपेक्षित अर्ज मिळूच शकले नाहीत. विटा तहसीलदार म्हणून सकाळच्या सत्रात तालुक्यातील विविध गावांना भेटी देत 3 वाजता आपल्या कार्यालयात ते उपस्थित राहत. ही बाब संबंधित लिपिकास अवगत होती. त्यांना संबंधित अर्जाबाबत पुन्हा विचारणा होणार याची जाणीव देखील होती. त्यामुळे ते 3 वाजताच ऑफिसमधून बाहेर पडत. ही गोष्ट काही दिवस अशीच सुरू होती. यातून दळवी सरांना कार्यालयीन दफ्तर दिरंगाईचा अनुभव आला. तसंच एक तहसीलदार म्हणून स्वतः स्वाक्षरी केलेले अर्ज त्यांना कर्मचाऱ्यांकडून निश्चित वेळेत मिळत नसतील तर सामान्य माणसांची परिस्थिती किती भयानक असेल ही बाब त्यांच्यासारख्या दूरदृष्टीच्या अधिकाऱ्याच्या लक्षात आली. सदर लिपिक आपल्याला अपेक्षित कागदपत्रे वेळेत देऊ शकत नाही. ही बाब ध्यानात आल्याने एके दिवशी त्यांनी संबंधित लिपिकाच्या अनुपस्थितीत पंचनामा करून त्यांच्या कपाटाची कुलपे तोडून सर्व कागदपत्र बाहेर काढली
यापूर्वी परिवीक्षाधीन उपजिल्हाधिकारी म्हणून कार्यरत असताना त्यांनी लिपिकाचं दफ्तर 6 बंडल सिस्टीममध्ये लावणं, त्याचप्रमाणे अभिलेख्याची अ, ब, क, ड अशी वर्गवारी करणं याचा सखोल अभ्यास केला होता. त्यानुसार त्यांनी लिपिकाच्या कपाटातील सर्व कागदपत्रांची वर्गवारी करून घेतली. तसंच पुढील 8 दिवसांमध्ये कार्यालयातील सर्व लिपिकांची दफ्तरं 6 बंडल सिस्टीमप्रमाणे लावूनही घेतली. त्याप्रमाणे प्रलंबित प्रकरणं आणि प्रतीक्षाधीन प्रकरणं याचे स्वतंत्र गठ्ठे प्रत्येक लिपिकाच्या दफ्तरात तयार झाले. विटा तालुक्याचे तहसीलदार झाल्यापासूनच, म्हणजे खरं तर त्या आधीपासूनच आपल्या कार्यालयाकडे आलेल्या सर्व कामांचा निपटारा झालाच पाहिजे अशी सक्त ताकीद त्यांनी स्टाफला दिली. या गोष्टीचा सकारात्मक परिणाम होऊन पुढील 2 महिन्यात तहसील कार्यालयातील कागदपत्रांची पेंडन्सी 0 झाली. त्यांनी आपल्या प्रशासकीय कारकिर्दीत जिथे जिथे कार्य केलं तिथे त्यांनी 0 पेंडन्सीचा उपक्रमच राबवला. त्यांचा परिवीक्षाधीन कालावधी संपल्यानंतर त्यांची मिरज प्रांताधिकारी या पदावर नेमणूक झाली. या पोस्टिंगमध्ये त्यांनी कार्यालयीन व प्रशासकीय सुधारणा या नावाने हा उपक्रम मिरज उपविभागात राबवला आणि त्याविषयी त्यांनी पुस्तकही लिहिलं. सन 2008 ते 11 या कालावधीत त्यांनी पुणे जिल्हाधिकारी म्हणून व्यापक स्वरूपात राबवलेल्या 0 पेंडन्सी अँड डेली डिस्पोजल या उपक्रमाची बीजं विटा तहसीलदार आणि मिरज प्रांताधिकारी म्हणून राबवलेल्या उपक्रमात आहेत. आपल्या 35 वर्षांच्या प्रशासकीय कारकिर्दीच्या अनुभवाअंती ते सांगतात, प्रशासनात निवड झालेल्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या परिवीक्षाधीन कालावधीत प्रशासनात खूप खोलवर जाऊन काम करावं. प्रशासनातील त्रुटी, खाचाखोचा माहिती करून घ्याव्यात. त्याचा मनात एक आराखडा तयार करून घ्यावा. त्यांचा पुढील प्रशासकीय कारकिर्दीत खूप फायदा होतो. राज्य प्रशासनात विविध पदांवर कार्यरत असताना सन 1995 मध्ये त्यांना भारतीय प्रशासकीय सेवेत पदोन्नती मिळाली. चंद्रकांत दळवी सर यांनी त्यांच्या प्रशासकीय कारकिर्दीमध्ये अनेक लोकोपयोगी योजना तयार करून त्या राज्य शासनामार्फत राबवल्या. त्या योजनांमध्ये संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान, हागणदारीमुक्त गाव योजना, लोकसंख्या नियंत्रण अभियान, तालुका आरोग्य अधिकारी, महात्मा गांधी तंटामुक्त गाव योजना, 0 पेंडन्सी अँड डेली डिस्पोजल, ई महाभूमी. 1998 मध्ये मंत्रालयात महसूल व वन विभागात उपसचिव म्हणून त्यांची निवड झाली. त्यावेळी या विभागात अरुण बोंगीरवार सर हे अप्पर मुख्य सचिव म्हणून कार्यरत होते. उपसचिव म्हणून मिळालेल्या 1 वर्षाच्या कालावधीत त्यांना बोंगीरवार सर यांच्याकडून अनेक गोष्टी शिकण्यास मिळाल्या. तसंच मंत्रालयात काम करताना राज्यातील प्रशासनावर कसा सकारात्मक प्रभाव टाकता येतो ही गोष्ट त्यांना चांगल्या पद्धतीने समजली. महसूल व वन विभागात उपसचिव म्हणून कार्यरत असतानाच सन 1999 मध्ये RR उर्फ आबा पाटील यांची ग्रामविकास, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री म्हणून निवड झाली. त्यावेळी त्यांनी आपले खासगी सचिव म्हणून दळवी सरांची नियुक्ती केली. श्री RR पाटील हे ग्रामविकास मंत्री होण्यापूर्वी त्यांनी 11 वर्ष जिल्हा परिषद सदस्य म्हणून काम केलं होतं. त्यामुळे त्यांचा ग्रामीण विकास या विषयाशी जवळून संबंध होता. त्याचप्रमाणे प्रशासनात आल्यापासून आपल्या स्वतःच्या निढळ गावच्या विकासासाठी दळवी सरांनी सुद्धा महत्त्वपूर्ण काम केलं होतं. या धर्तीवर संपूर्ण राज्यासाठी एखादी योजना तयार करू या बाबीवर त्या दोघांमध्ये चर्चा झाली. यावेळी पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे उपसचिव या पदावर सुधीर ठाकरे सर कार्यरत होते. परिणामी या त्रयींच्या विचारातून संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान या योजनेची मुहूर्तमेढ रोवली गेली. प्रशासकीय कामकाजाचा भाग म्हणून सुधीर ठाकरे सर आणि दळवी सर यांनी विस्तृत स्वरूपात ही योजना तयार केली. या योजनेस मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाल्यानंतर या योजनेचं राजकीय नेतृत्व श्री RR पाटलांनी केलं. संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान ही योजना तोपर्यंतच्या कालावधीत महाराष्ट्रात सर्वाधिक लोकप्रिय लोकोपयोगी योजना म्हणून नावारूपास आली होती. संयुक्त राष्ट्रसंघाद्वारे या योजनेस तत्कालीन जगातील सर्वात मोठी स्वच्छता चळवळ असं संबोधलं गेलं. सन 1999 ते 2002 या कालावधीत RR पाटील यांचे खासगी सचिव म्हणून कार्यरत असतानाच दळवी सरांची अहमदनगर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजेच CEO म्हणून नियुक्ती झाली. अहमदनगर जिल्हा परिषदेचे CEO म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी अहमदनगर जिल्ह्यात संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान योजनेच्या कठोर अंमलबजावणीकडे लक्ष केंद्रित केलं.
वास्तविक ही योजना त्याआधी 3 वर्षांपूर्वीच अंमलात आली होती आणि त्याप्रमाणे जिल्ह्यातील 13 तालुक्यातील प्रत्येकी 1 गाव याप्रमाणे 3 वर्षांमध्ये एकूण 39 गावांना या अभियानात प्रथम क्रमांक प्राप्त झाला होता. तरी देखील या गावांमधील नागरिक उघड्यावर शौचास जात असल्याने हागणदारी या प्रथेचं निर्मूलन होण्याबाबत त्यांनी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून भरीव प्रयत्न केले. उघड्यावरील हागणदारीमुळे लोकांच्या आरोग्यावर कसे विपरीत परिणाम होतात ही बाब लोकांच्या मनावर बिंबवून त्यांनी सर्व गावं हागणदारीमुक्त करण्याचा आग्रह धरला. संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानाप्रमाणेच राजीव गांधी राष्ट्रीय पेयजल अभियानाअंतर्गत केंद्र सरकार पुरस्कृत संपूर्ण स्वच्छता अभियान या अभियानाचीही संपूर्ण राज्यासह अहमदनगर जिल्ह्यात अंमलबजावणी सुरू होती. या अभियानाच्या माध्यमातून दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना शौचालय बांधण्यास अनुदान मिळत असे. थोड्याच अवधीत या अभियानातील विसंगती दळवी सरांसारख्या कार्यकुशल अधिकाऱ्याच्या लक्षात आली. ती म्हणजे केवळ दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांनाच शौचालय बांधण्यासाठी अनुदान मिळत असल्याने केवळ त्याच कुटुंबांनी शौचालय बांधली होती. मात्र गावातील श्रीमंत कुटुंब उघड्यावरच शौचास जात होती. तसेच दारिद्र्य रेषेखालील कुटुंब देखील आपल्या शौचालयाचा वापर करत नसल्याचं त्यांना आढळून आलं. या योजनेतील त्रुटी दूर करण्यासाठी त्यांनी सामुदायिक प्रयत्न करण्याचं निश्चित करून दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना TSC अंतर्गत मिळणारं अनुदान कायम ठेवून गावातील प्रत्येक कुटुंबाने वैयक्तिक खर्चाने शौचालय बांधावीत असा मानस व्यक्त केला. तसंच जी गावं 100% हागणदारीमुक्त होतील त्यांना जिल्हा परिषदेच्या वतीने हागणदारीमुक्त गाव म्हणून प्रमाणपत्र देण्यात येईल असं जाहीर करून संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानात प्रथम आलेल्या 39 गावांमध्ये हागणदारीमुक्त गाव योजना सुरू केली गेली. त्यांच्या आणि पर्यायाने जिल्हा परिषदेच्या प्रयत्नांना यश मिळून पारनेर तालुक्यातील वडगाव आमली हे गाव अहमदनगर जिल्ह्यातील पहिलं हागणदारी गाव म्हणून जाहीर झालं. त्यानंतर अन्य गावं देखील हागणदारीमुक्त झाली आणि या गावांचा आदर्श घेऊन त्यांनी अहमदनगर जिल्ह्यातील 1285 ग्रामपंचायती हागणदारीमुक्त करण्याची चळवळच सुरू केली. केंद्र सरकारच्या संपूर्ण स्वच्छता अभियानाअंतर्गत शौचालय बांधणीची योजना आणि त्या अंतर्गत फक्त दारिद्र्य रेषेखालील लोकांनाच शौचालय बांधण्यासाठी अनुदान दिलं जात असे. त्यामुळे ही योजना तितकीशी यशस्वी होत नव्हती. परंतु अहमदनगर जिल्ह्यातील ज्या 39 गावांमध्ये उपक्रम राबवला गेला त्यात गाव हा घटक मानून ही योजना दळवी सरांनी राबवली. गावातील सर्वच कुटुंबांनी स्वतंत्र शौचालय बांधावीत, त्यांनी त्याचा वापर करावा आणि त्या गावातील हागणदारी बंद व्हावी ही संकल्पना राबवल्याने ती यशस्वी झाली. केंद्र सरकारनेही संपूर्ण स्वच्छता अभियानाच्या मार्गदर्शक तत्वांमध्ये बदल करून केवळ दारिद्र्य रेषेखालील लोकांनाच अनुदान देण्याऐवजी गाव हा घटक मानून सर्व गावं हागणदारीमुक्त व्हावीत अशी सुधारणा संपूर्ण स्वच्छता अभियानाच्या मार्गदर्शक तत्वांमध्ये केली. संपूर्ण स्वच्छता अभियान ही योजना निर्मल ग्राम या नावाने देशभर सुरू झाली. अशा पद्धतीने अहमदनगर जिल्ह्यातील हागणदारीमुक्त गाव हा उपक्रम देशामध्ये निर्मल ग्राम योजना या नावाने सुरू झाला. सध्या तो स्वच्छ भारत या नावाने नावाजला जातोय. लवकरच संपूर्ण देश हागणदारीमुक्त करण्याचं ध्येय केंद्र सरकारनं घोषित केलंय. हागणदारीमुक्त गाव चळवळीचा संपूर्ण अहमदनगर जिल्ह्यात प्रसार झाला. सामान्य नागरिक, लोकप्रतिनिधी, सरकारी कर्मचारी इत्यादी पातळीवर चळवळीने व्यापक रूप धारण केलं. या स्वच्छता चळवळीचा लोकांमध्ये अधिक प्रसार व्हावा या उद्देशाने दळवी सर अहमदनगर जिल्ह्याच्या आकाशवाणी केंद्रावर हॅलो हागणदारीमुक्त गाव या विषयावर दर शनिवारी 6 ते 7 या वेळेत व्याख्यान देत. या व्याख्यानात ते नागरिकांना स्वच्छतेचं महत्त्व पटवून देऊन त्यांच्या शंकांचं निरसन करत. त्यांच्या प्रयत्नांना यश येऊन अहमदनगर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर शौचालय बांधली गेली. या गोष्टीकडे राज्य सरकारचं लक्ष गेलं. योगायोगाने त्यावेळी सुधीर ठाकरे सर हे पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे उपसचिव होते. त्यांनी ही योजना राज्य पातळीवर हागणदारीमुक्त गाव या नावाने सुरू करण्यात यावी असा प्रस्ताव मांडला. संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानासह हागणदारीमुक्त गाव योजना संपूर्ण राज्यभरात अंमलात आली. एका वर्षात या योजनेने यशस्वीपणे मार्गक्रमण केलं. महाराष्ट्रातील हागणदारीमुक्त गाव योजनेचं यश लक्षात घेऊन केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालयाअंतर्गत कार्यरत राजीव गांधी राष्ट्रीय पेयजल अभियान
या अभियानाने या योजनेची दखल घेतली. तेथील अधिकारी तसेच जागतिक बँकांच्या आशिया विभागाचे प्रमुख डॉक्टर कमलकार सर अहमदनगर जिल्हा परिषदेत आले व त्यांनी या योजनेचा अभ्यास करून केंद्र सरकारच्या संपूर्ण स्वच्छता कार्यक्रम योजनेत बदल करून तिच्यामध्ये हागणदारी मुक्त गाव योजनेतील तरतुदींचा समावेश केला. ही बाब दळवी सर यांच्या कामाची एक पावतीच होती. दळवी सरांच्या संकल्पनेतून साकारलेल्या संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान व हागणदारी मुक्त गाव योजना या योजनांची संपूर्ण राज्यासह निढळ या गावातही अंमलबजावणी करण्यात आली. परिणामी निढळ गावाला देखील स्वच्छता विषयक पुरस्कार प्राप्त झाले. त्यांनी प्रशासकीय अधिकारी म्हणून स्वच्छता या विषयात केलेलं कार्य लक्षात घेऊन राज्य सरकारने सन 2005 मध्ये त्यांना स्वच्छता दूत या पुरस्काराने सन्मानितही केलं. अहमदनगर जिल्हा परिषदेतील आरोग्य विभागाच्या कामकाजाची प्रभावी अंमलबजावणी करताना असं लक्षात आलं, हागणदारी मुक्त गाव योजनेच्या धर्तीवरच जे गाव गावातील सर्व पात्र जोडप्यांची कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करून घेईल अशा गावांना लोकसंख्या नियंत्रित ग्राम म्हणून जिल्हा परिषदेमार्फत गौरवण्यात येईल अशी योजना आरोग्य विभागामार्फत सुरू करण्यात आली व तिला लोकसंख्या नियंत्रण अभियान असं नाव देण्यात आलं. या योजनेच्या अंमलबजावणीची जबाबदारी ही प्रामुख्याने प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या आरोग्य अधिकारी कर्मचाऱ्यांवर सोपवण्यात आली. या योजनेच्या अंमलबजावणीत सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी योगदान देण्याचं मान्य केलं होतं. ज्या कालावधीमध्ये लोकसंख्या नियंत्रणाबद्दल फारशी चर्चा केली जात नव्हती त्या कालावधीत दळवी सर यांनी हे अभियान संपूर्ण जिल्ह्यात प्रभावीपणे राबवलं होतं. अहमदनगर जिल्हा परिषदेचे CEO म्हणून त्यांच्याकडून झालेलं दुसरं महत्त्वपूर्ण काम म्हणजे अहमदनगर जिल्ह्यात तालुका पातळीवर निर्माण करण्यात आलेलं तालुका आरोग्य अधिकारी हे पद होय. CEO म्हणून कार्यरत असताना दळवी सर लोकसंख्या नियंत्रण या विषयात लक्ष घालत होते. या दरम्यान अहमदनगर जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टरांशी झालेल्या बैठकीतून एक गोष्ट समोर आली. ती म्हणजे जिल्हा आरोग्य अधिकारी आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर यांच्या दरम्यान संवादाचा असलेला अभाव. त्यावेळी पंचायत समिती पातळीवर विस्तार अधिकारी आरोग्य अधिकाऱ्यांशी संपर्क साधत असत, परंतु हा अधिकारी वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित नसल्याने प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टरांशी तितक्या प्रभावीपणे संपर्क साधू शकत नव्हता किंवा त्यांच्यात सविस्तर अपेक्षित संवाद होऊ शकत नसे. ही बाब दळवी सर यांच्या लक्षात आल्याने त्यांनी तालुका पातळीवरील आरोग्य केंद्रांच्या प्रमुखास तालुका आरोग्य अधिकारी असं नामाभिधान देऊन त्यास तालुक्याच्या पंचायत समितीत गटविकास अधिकारी, शिक्षण अधिकारी यांच्या धर्तीवर स्वतंत्र कार्यालयाची व्यवस्था केली. कालांतराने 2005 मध्ये त्यांची मंत्रालयात उपमुख्यमंत्री कार्यालयाचे सहसचिव म्हणून बदली झाली. त्यावेळी मंत्रालयात आरोग्य विभागात चंद्रा अय्यंगार मॅडम ह्या अप्पर मुख्य सचिव म्हणून कार्यरत होत्या. अहमदनगर जिल्ह्यातील तालुका आरोग्य अधिकारी पॅटर्नची माहिती जेव्हा त्यांना मिळाली आणि त्यांच्या अंमलबजावणीचा अहमदनगर जिल्ह्यामध्ये आरोग्य विभागाच्या कामकाजावर झालेला सकारात्मक प्रभाव लक्षात आला, तेव्हा ही योजना राज्यभर राबवण्याचा निर्णय अय्यंगार यांनी घेतला. त्यासाठी त्यांनी मंत्रालयातच कार्यरत असलेले उपमुख्यमंत्र्यांचे सहसचिव असलेल्या दळवी सरांना बोलावून घेतलं. अहमदनगर जिल्ह्यात तालुका अधिकारी पॅटर्न त्यांनी दळवी सरांकडून समजावून घेतला आणि यासंबंधीचा शासन निर्णय तयार करून निर्गमित करण्याच्या प्रक्रियेत त्यांची मदत घेऊन तो निर्गमित केला. अशा पद्धतीने राज्यभर प्रत्येक तालुक्यामध्ये निर्माण झालेले तालुका आरोग्य अधिकारी हे पद आणि त्याची संकल्पना ही दळवी सरांच्या अहमदनगर जिल्ह्यात राबवलेल्या तालुका आरोग्य अधिकारी पॅटर्नचं विस्तारित रूप आहे. सन 1999 मध्ये R.R. पाटील यांची राज्य मंत्रिमंडळात ग्रामविकास, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री म्हणून नियुक्ती झाली. तेव्हा त्यांनी माननीय दळवी सरांची त्यांचे खासगी सचिव म्हणून नियुक्ती केली. या पदावर कार्यरत असताना श्री दळवी सर, सुधीर ठाकरे सर आणि R.R. पाटील या त्रयींच्या संकल्पनेतून संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान या योजनेचा जन्म झाला व ती संपूर्ण राज्यभरात अंमलात आणण्यात आली. कालांतराने 2002 मध्ये दळवी सरांची अहमदनगर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजेच CEO म्हणून नियुक्ती झाली. CEO म्हणून त्यांनी अहमदनगर जिल्ह्यात अनेक लोकोपयोगी आणि समाजहिताची कामे देखील केली. दरम्यानच्या काळात 2004 मध्ये
राज्यात विधानसभेच्या निवडणुका झाल्या. नव्याने सत्तेवर आलेल्या आघाडी सरकारमध्ये आर पाटील यांची उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्रीपदी वर्णी लागली. त्यावेळी उपमुख्यमंत्र्याच्या कार्यालयात खासगी सचिव आणि सहसचिव या पदावर भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्याची नेमणूक करता येणं शक्य होतं आणि त्याप्रमाणे दळवी सरांची उपमुख्यमंत्री कार्यालयात सहसचिव म्हणून सन 2005 मध्ये नियुक्ती झाली. उपमुख्यमंत्री कार्यालयाचे सहसचिव म्हणून दळवी सरांनी अतिशय प्रभावीपणे कार्य करण्याची योजना केली. कामातून रिकामा वेळ मिळताच माननीय आर पाटील आणि दळवी सर यांच्यामध्ये गृह खात्यात आपण अजून कशा प्रकारे चांगलं काम करू शकतो याबाबत विचारविनिमय होत असे. या विचारविनिमयातून आर पाटील यांनी संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानाच्या धर्तीवर गृह विभागासाठी एखादी लोकोपयोगी योजना तयार करण्यात यावी अशी दळवी सरांना सूचना केली. सदर सूचनेप्रमाणे गृह खात्यासाठी कोणत्या स्वरूपाची योजना करता येईल याबाबत दळवी सरांनी 4-6 महिने अभ्यास केला, परंतु त्यांच्या दृष्टीपथात कोणतीही योजना येत नव्हती. गृह खात्यात कार्यरत असताना जिल्हा पोलीस अधीक्षक, पोलीस आयुक्त इत्यादी वरच्या स्तरावरील अधिकाऱ्यांशी संवाद होत असे. मात्र गाव पातळीवरील लोकांचा पोलीस खात्याशी येणारा संपर्क याबाबत मंत्रालयात बसून काही कल्पना करता येत नव्हती. या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व विभागातील पोलीस स्थानके, स्थानिक नागरिक, पोलीस अधिकारी यांच्याशी चर्चा करून तसंच राज्यामध्ये फिरून गृह विभागासाठी कोणत्या प्रकारची योजना करता येईल याचा अभ्यास करण्यासाठी 15 दिवसांचा राज्य दौरा करण्याची संधी देण्याची मागणी केली. त्याप्रमाणे दळवी सरांनी राज्यातील 5 विभागातील गृह खात्याशी संबंधित घटकांशी चर्चा देखील केली. या राज्य दौऱ्याअंती दळवी सरांच्या मनात गृह विभागासाठी एक योजना तयार झाली. ही योजना तयार करून राज्याला देण्यासाठी एक अभ्यासगट नेमण्याचं निश्चित झालं. तसंच गृह विभागासाठी दळवी सरांच्या मनात असलेल्या योजनेला मूर्तस्वरूप देण्याचा निर्णय घेण्यात आला आणि त्याप्रमाणे राज्य सरकारने गृह विभागासाठी एक आदेश काढून उपमुख्यमंत्र्यांचे सहसचिव माननीय चंद्रकांत दळवी सर यांच्या अध्यक्षतेखाली एका अभ्यास गटाची स्थापना केली. या अभ्यास गटात दळवी सरांना राज्य दौऱ्यात आलेल्या अनुभवांचे त्यांनी सादरीकरण केले व अभ्यास गटाच्या विचारमंथनातून गृह विभागासाठी महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियान या योजनेचा जन्म झाला. 15 ऑगस्ट 2007 रोजी या योजनेची सुरुवात करण्यात आली. या योजनेचं प्रारूप तयार करत असताना दळवी सरांना एक बाब प्रकर्षानं जाणवली. ती म्हणजे पोलीस स्टेशनमध्ये नोंद होणारे अधिकतम गुन्हे हे अदखलपात्र स्वरूपाचे असतात. तसंच दखलपात्र गुन्ह्यांची संख्या ही बोटावर मोजण्या इतकी असते. अदखलपात्र गुन्ह्यांची नोंद अदखलपात्र नोंदवहीत घेतली जाते आणि गुन्हा करणाऱ्या व्यक्तीकडून चांगल्या वर्तवणुकीचे बॉन्ड लिहून घेण्यात येतात. अशा प्रकारचा गुन्हा परत केला तर कारवाई केली जाते. त्यामुळे पोलीस स्टेशनमध्ये नोंद होणारे अदखलपात्र गुन्हे गाव पातळीवरच तडजोडीत मिटवण्याची व्यवस्था तयार करण्यात आली तर एक पर्यायी वाद निवारण यंत्रणा तयार होऊ शकते, असं मत देण्यात आलं. त्या अनुषंगाने महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियान योजनेचं प्रारूप तयार करण्यात आलं. या योजनेच्या अंतर्गत ग्रामसभेच्या माध्यमातून गाव पातळीवर 15 ते 21 ग्रामस्थांचा समावेश असलेल्या तंटामुक्त समित्यांची रचना करण्यात आली. याबाबत शासन निर्णय निर्गमित करण्यात आला. या योजनेमध्ये अदखलपात्र फौजदारी गुन्ह्याबरोबरच दिवाणी दावे, महसुली दावे, औद्योगिक व कामगार कायद्याअंतर्गत दावे पक्षकारांच्या संमतीने तडजोडीने मिटवण्याचे अधिकार देण्यात आले. वादाची सोडवणूक झाल्यानंतर त्याबाबत कैफियत तयार करून त्यावर दोन्ही पक्षांसमवेत तंटामुक्तीच्या अध्यक्षांची स्वाक्षरी घेऊन सदर अर्ज दावा प्रलंबित असलेल्या न्यायालयामध्ये दाखल करून दावा निकाली काढण्याची विनंती न्यायालयास करण्याची तरतूद या योजनेत करण्यात आली. गावात निर्माण होणाऱ्या वादांची प्रथम तंटामुक्त समितीच्या स्तरावर सोडवणूक करण्याचा प्रयत्न करावा आणि तिथे वादाची सोडवणूक झाली नाहीच तर पोलीस स्टेशनचा न्यायालयीन प्रक्रियेचा मार्ग अवलंबावा अशा स्वरूपाची तरतूद या योजनेत करण्यात आली आहे. या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी पोलीस आणि महसूल विभागातील अधिकाऱ्यांच्या कार्यशाळा घेऊन त्यांना प्रशिक्षण देण्यात आलं होतं. या अधिकाऱ्यांनी प्रभावीपणे काम केल्याने महाराष्ट्रातील गावागावांमध्ये लाखो तंटे तडजोडीच्या माध्यमातून सोडवण्यात यश आलं.
सध्या ही योजना महाराष्ट्रातील सर्व गावांमध्ये मागील 12 वर्षांपासून प्रभावीपणे राबवण्यात येते. महाराष्ट्र सरकारने जेव्हा या योजनेचा शासन निर्णय निर्गमित केला तेव्हा मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांनी त्या निर्णयाचं स्वागत करून समाजाच्या हितासाठी असा निर्णय घेतल्याबाबत राज्य सरकारचे अनौपचारिकरित्या अभिनंदन केले होते. संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानाप्रमाणेच महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियान योजनेचा देखील भारतातील अनेक राज्यांनी स्वीकार केला. उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात सहसचिव म्हणून कार्यरत असतानाच दळवी सरांची जिल्हाधिकारी पुणे येथे सन 2008 मध्ये नियुक्ती झाली. पुणे जिल्हाधिकारीपदी कार्यरत असताना सरांच्या संकल्पनेतून साकारलेली आणि राज्यासाठी महत्त्वपूर्ण ठरलेली झिरो पेंडन्सी अँड डेली डिस्पोजल ही संकल्पना. दळवी सरांनी जून 2008 मध्ये पुणे जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार स्वीकारला. त्यांच्या नेहमीच्या पद्धतीप्रमाणे त्यांनी आपल्या अखत्यारीतील उपविभागीय आणि तालुका स्तरावरील सर्व सरकारी कार्यालयांना भेटी दिल्या. परिणामी प्रशासनाचं सगळं चित्र त्यांच्या लक्षात आलं. प्रत्येक कार्यालयामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणातील फायलींचे ढिगारे, कागदपत्रांचे ढीग, अस्ताव्यस्त पडलेली कागदपत्र, रेकॉर्ड रूममधील अस्ताव्यस्तपणा आणि या सर्व गोष्टींमुळे नागरिकांच्या होणाऱ्या हाल अपेष्टा, त्यांची न होणारी कामे या बाबींची सरांना जाणीव झाली. सरांनी आपल्या प्रशासकीय कारकिर्दीस सुरुवात केल्यापासून त्यांनी जिथे जिथे कार्य केलं तिथे प्रशासकीय कामकाजाकडे कटाक्षाने लक्ष दिलं होतं. कार्यालयाची उत्तम घडी बसवणं, कार्यालयावर उत्तम अशी कमांड मिळवणं, प्रत्येक अधिकारी व कर्मचारी यांना कामास लावणं यावर त्यांनी भर दिला होता. कर्मचाऱ्यांनी त्यांचं काम व्यवस्थितपणे केलं तर सामान्य नागरिकांना दिलासा मिळण्यास सुरुवात होते आणि याचा भाग म्हणून सरांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील प्रशासकीय कामकाजावर प्रचंड भर देण्यास सुरुवात केली. जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत असताना फार मोठ्या प्रमाणात प्रकरणांची प्रलंबितता असल्याचं त्यांच्या लक्षात आलं. तसंच प्रकरणांच्या प्रलंबिततेच्या संख्येबाबत कसलाही हिशोब नव्हता. परिणामी सामान्य नागरिकांना त्यांची कामे किती कालावधीत पूर्ण होणार याबाबत काहीही कल्पना येत नसे. म्हणजे एकूण सगळा सावळा गोंधळ होता. या समस्येवर उपाय काढण्यासाठी दळवी सरांनी महसूल खात्यातील सर्व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिलं आणि सर्व दफ्तरं 6 बंडल सिस्टीममध्ये लावण्यात आली. ज्या फायलींवर निर्णय झालेत अशा फायलींची अ, ब, क, ड अशी वर्गवारी करण्यात यावी. नष्ट करावयाची कागदपत्र नष्ट करण्यात यावीत. जतन करावयाची कागदपत्र रेकॉर्ड रूममध्ये ठेवण्यात यावीत. तसेच या सर्व प्रक्रियेमध्ये जी प्रलंबित प्रकरणे मिळून येतील त्याची यादी ती सर्वच्या सर्व निर्गत करावीत असे उद्दिष्ट सर्व सरकारी कार्यालयांना ठरवून देण्यात आलं. त्यांनी या योजनेला झिरो पेंडन्सी अँड डेली डिस्पोजल असं नाव दिलं. ही योजना 2 टप्प्यांमध्ये राबवण्यात आली. प्रथम टप्प्यात कार्यालयातील आणि अभिलेखा कक्षातील जेवढे म्हणून काही अभिलेख, कागद आणि फाईल्स असतील त्यांचं सर्वप्रथम वाचन करून दफ्तर 6 बंडल सिस्टीमप्रमाणे आणि अ, ब, क, ड सिस्टीमप्रमाणे वर्गीकरण करणं. अशा पद्धतीनं सर्व कागदपत्रांची शास्त्रोक्त पद्धतीने प्रत्येक लिपिकाच्या दफ्तरात मांडणी करण्यात आली. सरकारी कार्यालयांमध्ये 2 प्रकारची प्रलंबित प्रकरणं असतात. प्रथम प्रकारामध्ये नागरिकांद्वारे ज्या शासकीय कार्यालयात अर्ज करण्यात आलेला आहे त्याच शासकीय कार्यालयात त्याच्यावर अंतिम निर्णय होतो. तर दुसऱ्या प्रकारामध्ये प्रतीक्षाधीन प्रकरणांचा समावेश होतो. या अंतर्गत असलेल्या प्रकरणांवर कनिष्ठ सरकारी कार्यालयांद्वारे प्राप्त झालेल्या अहवालांच्या आधारे निर्णय घ्यावा लागतो. झिरो पेंडन्सी अँड डेली डिस्पोजल या योजनेच्या प्रथम टप्प्यात सरकारी कार्यालयांमध्ये प्रलंबित आणि प्रतीक्षाधीन प्रकरणांची संख्या निश्चित करण्याचं कार्य करण्यात आलं. तसंच या प्रकरणांची एकदा निश्चिती झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्यात या प्रलंबित आणि प्रतीक्षाधीन प्रकरणांची निर्गत करण्याचं कार्य हाती घेण्यात आलं. म्हणजेच सरकारी कार्यालयांमध्ये येथून मागे असलेल्या प्रकरणांची पेंडन्सी 0 करण्याचं निश्चित करण्यात आलं. तर इथून पुढे येणाऱ्या प्रकरणांची डेली डिस्पोजल करण्याचं निश्चित केलं गेलं आणि म्हणूनच त्यास झिरो पेंडन्सी अँड डेली डिस्पोजल असं सार्थ नामाभिधान देण्यात आलं. या अंतर्गत प्रत्येक स्तरावरील कार्यालयांमध्ये आलेला अर्ज किती दिवसांमध्ये निर्गमित केला पाहिजे याबाबत कालावधी निश्चित करण्यात आला. या झिरो पेंडन्सी अँड डेली डिस्पोजल अंतर्गत पुणे जिल्ह्यातील मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित आणि प्रतीक्षाधीन असलेली 22 लाख प्रकरणे
सुमारे 3 वर्षांच्या कालावधीत निर्गमित करण्यात आली. दळवी सरांची जेव्हा 31 मार्च 2011 रोजी पुणे जिल्हाधिकारी पदावरून बदली झाली, तेव्हा जिल्ह्यात प्रलंबित असलेल्या प्रकरणांची संख्या केवळ 634 इतकी होती. पुणे जिल्ह्यातील सरकारी कार्यालयांमध्ये प्रलंबित प्रकरणं तसेच निर्गमित करण्यात आलेली प्रकरणं याबाबत नागरिकांना माहिती मिळावी यासाठी दळवी सर प्रत्येक महिन्यात पत्रकार परिषद घेऊन याबाबतची माहिती देत असत. दळवी सरांद्वारे सुरू करण्यात आलेल्या झिरो पेंडन्सी अँड डेली डिस्पोजल या उपक्रमात पुणे जिल्ह्यातील जवळपास 2100 सरकारी कर्मचारी, अधिकारी सहभागी झाले आणि 3 वर्षांच्या कालावधीत झिरो पेंडन्सी जिल्हा म्हणून पुणे जिल्ह्यास नावारूपास आणलं. दळवी सरांनी नंतरच्या काळात राज्याचे जामबंदी आयुक्त, सहकार आयुक्त व पुणे विभागाचे विभागीय आयुक्त म्हणून कार्य केलं. तिथे त्यांनी आपल्या झिरो पेंडन्सी अँड डेली डिस्पोजल या संकल्पनेची अंमलबजावणी केली. आपल्या प्रशासकीय कारकिर्दीच्या सुरुवातीस मिरजचे प्रांताधिकारी असताना दळवी सरांनी कार्यालयीन आणि प्रशासकीय सुधारणा या नावाचं एक पुस्तक लिहिलं होतं. कार्यालयीन कागदपत्रांची मांडणी, वर्गीकरण कशा प्रकारे करण्यात यावं याबाबत या पुस्तकात भाष्य करण्यात आलं होतं. तसंच या पुस्तकाचा पुढील टप्पा म्हणून त्यांनी सन 2008 मध्ये राबवलेल्या झिरो पेंडन्सी अँड डेली डिस्पोजल या संकल्पनेवर आधारित पुस्तक सन 2014 मध्ये प्रकाशित केलं. दळवी सरांच्या सदर झिरो पेंडन्सी अँड डेली डिस्पोजल या प्रकल्पाची राज्य सरकारने दखल घेतली आणि संपूर्ण राज्यभर या कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्याबाबत 15 फेब्रुवारी 2018 रोजी सामान्य प्रशासन विभागाच्या वतीने शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आणि दळवी सरांच्या माध्यमातून राज्याला आणखी एक लोकोपयोगी योजना मिळाली. पुणे जिल्हाधिकारी म्हणून उत्कृष्ट कार्य केल्यानंतर तथा संचालक भूमी अभिलेख म्हणून नेमणूक झाली. तिथे सरांच्या संकल्पनेतून साकारलेला अजून एक महत्त्वपूर्ण प्रकल्प म्हणजे महाभूमी. राज्यातील जमिनीचा मालकी हक्क, दस्तऐवज आणि जमिनीची करण्यात येणारी मोजणी या बाबींशी संबंधित राज्याचा प्रमुख अधिकारी म्हणजे राज्य जामबंदी आयुक्त होय. दळवी सरांचं राज्यस्तरीय पातळीवरील हे प्रथम पोस्टिंग होतं. इथे पोस्टिंग झाल्यानंतर सरांनी सर्वप्रथम राज्यातील भूमी अभिलेख आणि भूमी अभिलेख कार्यालयांचा तपशीलवार अभ्यास करण्यास प्राधान्य दिलं. या अभ्यासाअंती सरांच्या असं लक्षात आलं की केंद्र सरकारने सन 2008 मध्ये सुरू केलेल्या राष्ट्रीय भूमी अभिलेख आधुनिकीकरण कार्यक्रमाची सन 2008 ते 2011 या दरम्यान महाराष्ट्र व देशातील कोणत्याही राज्यात फारशी अंमलबजावणी झाली नव्हती. या योजनेअंतर्गत राज्यातील भूमी अभिलेखांच्या आधुनिकीकरणासाठी केंद्र सरकारद्वारे निधीसह तांत्रिक मार्गदर्शन उपलब्ध होणार होतं. या सर्व बाबी विचारात घेऊन या कार्यक्रमाची राज्यभर प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी दळवी सरांनी राज्यातील सर्व भूमी अभिलेख विभागातील 450 अधिकारी आणि सर्व जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त, राज्याचे महसूल मंत्री आणि प्रधान सचिव यांची एकत्रित कार्यशाळा औरंगाबाद येथे आयोजित केली होती. या कार्यशाळेतील चर्चेमधून राज्यातील भूमी अभिलेखांच्या आधुनिकीकरणाचा एक कार्यक्रम तयार करण्यात आला, ज्यास भूमी असं नाव देण्यात आलं. या अंतर्गत राज्यातील नागरिकांना जमिनीशी संबंधित कागदपत्रांची ऑनलाईन उपलब्धता करून देण्याची तरतूद होती. या महाभूमी कार्यक्रमामध्ये मोजणी, अभिलेख, नकाशे, म्युटेशन, भूलेख आणि पुनर्मोजणी इत्यादी 6 उपक्रमांचा समावेश होता. नकाशे या अंतर्गत राज्यातील जमिनी संबंधित ब्रिटिश कालावधीपासून उपलब्ध असलेल्या नकाशांचं डिजिटलीकरण करण्याचं कार्य हाती घेण्यात आलं. अभिलेख या अंतर्गत जमिनी संबंधित उपलब्ध 7/12, 8 जुन्या काळातील नोंदी इत्यादी कागदपत्रांचे, अभिलेखांचे डिजिटलीकरण करण्यात आलं. तसंच या संबंधित 26 कोटी कागदपत्रांचं स्कॅनिंग करून ती नागरिकांना ऑनलाईन उपलब्ध करून देण्यात आली. जमीन मालकाला आपल्या जमिनीचे अद्ययावत नकाशे प्राप्त करण्यासाठी त्यास आपल्या जमिनीची नोंदणी करणं क्रमप्राप्त असतं. परंतु जमीन मोजणीची प्रक्रिया ही अतिशय वेळखाऊ अशी होती. ही प्रक्रिया सुलभ करण्यासाठी जी प्रक्रिया सुरू करण्यात आली तिला मोजणी असं नाव देण्यात आलं. या अंतर्गत जमीन मालकाला जमीन मोजणी करून घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज करता येतो. तसंच त्यासाठी आवश्यक शुल्काचा भरणा देखील ऑनलाईन करता येतो. या प्रक्रियेत जमीन मालकाला त्याच्या जमिनीच्या मोजणीसाठी एका सर्वेअरची नेमणूक करून दिली जाते. त्याचं नाव, मोबाईल नंबर तसंच कोणत्या तारखेला जमिनीची मोजणी होणार
याची माहिती अर्जाच्या पोहोचमध्ये दिली जाते. ई फेरफार या अंतर्गत 7/12 अवतार्यावर किंवा शहरी भागातील प्रॉपर्टी कार्डमध्ये मालकी हक्कामध्ये किंवा इतर हक्कांमध्ये होणारा बदल हा फेरफार नोंदीद्वारे केला जातो. जमिनीच्या मालकी हक्कांमध्ये बदलांच्या नोंदी 33 प्रकारच्या कारणामुळे होत असतात. या नोंदींमध्ये वारसाची नोंद, खरेदी खताची नोंद, कर्जबोजा नोंद, कर्जबोजा कमी करण्याची नोंद, भूसंपादनाची नोंद इत्यादी नोंदींचा समावेश होता. या नोंदी करण्यासाठी तलाठ्याकडे अर्ज करावा लागतो. त्यानंतर सर्कल ऑफिसकडे ते प्रकरण जातं. ही अतिशय वेळखाऊ अशी प्रक्रिया असून तिच्यात बदल करण्यासाठी कायद्यामध्ये बदल करण्यात आला. दुय्यम निबंधक कार्यालयात होणाऱ्या जमिनीच्या खरेदी विक्रीच्या व्यवहारांच्या नोंदी थेट तलाठ्याकडे वर्ग करण्याची व्यवस्था निर्माण करण्यात आली. त्यासाठी तलाठ्यांना लॅपटॉप उपलब्ध करून देण्यात आले. परिणामी तलाठ्यांना ऑनलाईन जमिनीच्या फेरफार नोंदी करता येणं शक्य झालं. तसंच एकदा नोंद पूर्ण झाल्यानंतर जमीन विक्रेता आणि खरेदीदार या दोघांच्याही मोबाईलवर मेसेज पोहोचवण्याची व्यवस्था करण्यात आली. ई महाभूमी अंतर्गत जमिनीशी संबंधित सर्व कागदपत्रांचं डिजिटलीकरण करण्यामुळे सर्व माहिती राज्य सरकारच्या डेटा सेंटरमध्ये ठेवण्यात आलेली आहे. परिणामी ई भूलेख या उपक्रमाद्वारे नागरिकांना मागील 50 वर्षातील 7/12 उतारे, 8 चालू 7/12 उतारे यांचा घरबसल्या शोध घेता येऊन त्याची प्रिंट घेता येते. त्यासाठी कोणत्याही भूमी अभिलेख कार्यालयात हेलपाटे मारावे लागत नाहीत. यापूर्वीच्या ई नकाशे, ई अभिलेख, ई मोजणी आणि ई फेरफार इत्यादी 4 उपक्रमांतर्गत जमिनी संदर्भातील भूतकालीन, वर्तमानकालीन आणि भविष्यकालीन डेटा डिजिटल ई भूलेख मार्फत सामान्य नागरिक आणि प्रशासनाला ऑनलाईन उपलब्ध करण्याची व्यवस्था करण्यात आली. ब्रिटिशांनी 1830 साली महाराष्ट्रातील जमिनीची मोजणी केली होती. तसंच 1870 ते 1890 या कालावधीत त्यांनी जमिनीची पुनर्मोजणी देखील केली होती. त्यानंतर दर 30 वर्षांनी जमिनीची पुनर्मोजणी करण्याचं निश्चित केलं गेलं. स्वातंत्र्यानंतर आणि पर्यायाने महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीनंतर जो जमीन महसूल अधिनियमन करण्यात आला त्यामध्ये तिच्यात देखील दर 30 वर्षांनी जमिनीची पुनर्मोजणी करण्याची तरतूद करण्यात आली होती. परंतु 1890 ते 2011 या कालावधीत महाराष्ट्रातील जमिनीची पुनर्मोजणी करण्यात आली नाही. सन 2011 मध्ये जामबंदी आयुक्त झाल्यानंतर दळवी सरांनी राज्याची पुनर्मोजणी करण्याचं ठरवलं. सन 1890 मध्ये ब्रिटिशांद्वारे झालेल्या जमीन मोजणीतून निर्माण झालेल्या सर्वे नंबरमध्ये अनेक पोटहिस्से झालेले होते. परिणामी सर्वे नंबर अंतर्गत निर्माण झालेल्या सर्व वहिवाटींची निश्चिती करण्यासाठी जमिनीची पुनर्मोजणी करणं आवश्यक होतं. आधुनिक युगात उपलब्ध असलेल्या प्रगत तंत्रज्ञानाच्या आधारे सदर पुनर्मोजणी करण्याचं निश्चित करून पथदर्शी प्रकल्प म्हणून मुळशी तालुक्यातील 20 गावांची यासाठी निवड करण्यात आली होती. जमिनीच्या या पुनर्मोजणीसाठी उपग्रहांच्या माध्यमातून जमिनीच्या प्रतिमा घेण्यात येऊन त्यावर तंत्रज्ञानाच्या आधारे संस्करण करण्यात आलं. तसंच जिथे उपग्रहाचा वापर करणं शक्य नव्हतं त्या ठिकाणी जमीन मोजणीसाठी इलेक्ट्रॉनिक टोटल स्टेशन्सचा वापर करण्यात आला. मुळशी तालुक्यातील जमीन मोजणीच्या या पथदर्शी प्रकल्पाची राज्यभर अंमलबजावणी करण्यासाठी राज्य सरकारकडे प्रस्ताव पाठवण्यात आला, ज्यास राज्य सरकारने ई पुनर्मोजणी या प्रकल्पाखाली मान्यता दिली आणि त्यासाठी 180 कोटी रुपयांची तरतूद देखील केली. या अंतर्गत राज्यातील प्रत्येक विभागीय आयुक्तालयाच्या मुख्यालयाच्या जिल्ह्याची मोजणी करण्याचं निश्चित करण्यात आलं होतं. राज्याचे जामबंदी आयुक्त म्हणून सन 2011 ते 2015 या कालावधीत कार्य केल्यानंतर दळवी सरांची 2015 मध्ये राज्याचे सहकार आयुक्त म्हणून नेमणूक करण्यात आली. महाराष्ट्रात एकूण 54 प्रकारच्या सहकारी संस्था आहेत. सरांनी सहकार आयुक्त म्हणून कार्यभार स्वीकारला तेव्हा राज्यातील सहकारी संस्थांची संख्या 2,39,000 इतकी होती. सहकार विभागाच्या कामास सुरुवात केल्यानंतर दळवी सर जिल्हा व तालुक्याच्या दौऱ्यावर गेल्यावर अनेक सहकारी संस्थांना भेटी देऊन त्यांच्या कामकाजाचा आढावा घेत असत. या दरम्यान सर ज्या संस्थेला भेट देण्यासाठी जायचे ती संस्था जागेवरच नसे, केवळ त्या संस्थेचा बोर्ड असे आणि तिथे प्रत्यक्षात काहीही कामकाज चालत नसे. लोकांनी वेगवेगळ्या हेतूंनी या संस्था निर्माण करून त्यांचा राजकीय फायद्यासाठी वापर केला होता. काही काळ अभ्यास केल्यानंतर राज्यातील स्थापन झालेल्या सहकारी संस्था, त्यांची संख्या व कार्यरत संस्था यांमध्ये तफावत असल्याचं त्यांच्या लक्षात आलं. या संस्थांचे दरवर्षी लेखापरीक्षण व्हायला हवे, यासाठी सहकार कायद्यात देखील तरतूद आहे.
या सहकारी संस्थांची सहकार निबंधकाने तपासणी करणं बंधनकारक देखील आहे. राज्यातील सहकारी संस्थांच्या संख्येची निश्चिती करण्यासाठी त्यांच्या जागेवर जाऊन तपासणी करण्याचं ठरवण्यात आलं आणि तपासणी अंती राज्यातील एकूण 2,39,000 सहकारी संस्थांपैकी 54,000 संस्था या बंद अवस्थेत किंवा बोगस असल्याचं आढळून आलं. सहकार कायद्यातील तरतुदीप्रमाणे या प्रत्येक संस्थांना नोटिसा पाठवून त्यांचं म्हणणं ऐकून घेण्यात आलं आणि त्यानंतर या 54,000 संस्था बरखास्त करण्यात आल्या. तसंच उर्वरित संस्थांची निबंधकामार्फत तपासणी आणि लेखपालामार्फत लेखापरीक्षण करण्याचा उपक्रम राबवण्यात आला. यापूर्वी राज्यातील केवळ 10 ते 15% सहकारी संस्थांचं लेखापरीक्षण होत होतं. या प्रमाणात वाढ होऊन ते 55 ते 80% आलं. अशा प्रकारे सहकारी संस्थांच्या कामकाजामध्ये गुणवत्तापूर्ण बदल करण्याचं काम सहकारी आयुक्त म्हणून दळवी सरांनी पार पाडलं. सहकारी संस्थेचं लेखापरीक्षण करण्यासाठी मार्गदर्शिका म्हणून 1971 मध्ये तयार करण्यात आलेल्या ऑडिट मॅन्युअलचा वापर करण्यात येत होता. कालांतराने सहकार क्षेत्रात अनेक महत्त्वपूर्ण बदल झाले होते. तसंच अनेक कायद्यांमध्येही बदल झाले होते. परंतु या बदलांचं प्रतिबिंब लेखापरीक्षणामध्ये पडत नव्हतं. परिणामी दळवी सरांनी या ऑडिट मॅन्युअलचं पुनर्लेखन करण्यासाठी तज्ज्ञ सनदी लेखपालांच्या अध्यक्षतेखाली एका समितीचं गठन केलं. या समितीच्या अहवालानंतर पूर्वीच्या 214 पानी ऑडिट मॅन्युअलच्या जागी 754 पानांचं नवीन व अद्ययावत ऑडिट मॅन्युअल तयार करण्यात आलं आणि ते राज्य सरकारच्या संमतीसाठी पाठवलं गेलं. कालांतराने सरकारने या ऑडिट मॅन्युअलला मान्यता दिली आणि राज्यातील सहकारी संस्थांचं परीक्षण या पुनर्रचित ऑडिट मॅन्युअलच्या आधारे करण्यात आलं. दळवी सरांनी आपल्या प्रशासकीय कारकिर्दीच्या सुरुवातीपासूनच ते निवृत्तीपर्यंत प्रशासकीय सुधारणांकडे कटाक्षाने लक्ष दिलं. सरकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांना कार्यालयीन कामकाजासाठी आरोग्यदायी वातावरण उपलब्ध व्हावं यासाठी त्यांनी आपल्या परीने नवीन शासकीय इमारतींची निर्मिती करण्याकडे लक्ष पुरवलं होतं. 1996 ते 1999 या कालावधीत दळवी सर विभागीय आयुक्त नाशिक या कार्यालयात उपायुक्त महसूल या पदावर कार्यरत होते. सन 1983 मध्ये नाशिक महसूल विभागाची निर्मिती करण्यात आली होती आणि तेव्हापासून 1996 पर्यंत विभागीय आयुक्तांचं कार्यालय नाशिक रोड येथील जुन्या बराकीमध्ये होतं. त्यावेळी नाशिकचे विभागीय आयुक्त असलेले राहुल अस्थाना व रमेश उबाळे यांच्या कार्यकाळात दळवी सरांनी पुढाकार घेऊन नाशिक विभागीय आयुक्त कार्यालयासाठी नवीन इमारत बांधकाम पूर्ण केलं. पुढे अहमदनगर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी म्हणून कार्यरत असताना सरांनी अहमदनगर जिल्हा परिषदेसाठी नवीन इमारतीचं बांधकाम करून घेतलं आणि ती इमारत देखील आधुनिक सोयीसुविधांनी युक्त अशी आदर्श इमारत ठरली. दळवी सरांची 2008 मध्ये पुणे जिल्हाधिकारीपदी नियुक्ती झाली. तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयाची स्थिती फारशी चांगली नव्हती. पुणे जिल्हा देशातील व राज्यातील महत्त्वपूर्ण असा जिल्हा असून येथील जिल्हाधिकारी कार्यालयाची इमारत चांगल्या स्वरूपात असावी असं सरांचं मत बनलं. जुन्या सर्व इमारती पाडून नवीन अद्ययावत अशा इमारतींचा प्रस्ताव शासनास पाठवून मंजूर करून घेतला. राज्य सरकारने पुणे जिल्हाधिकारी इमारत बांधण्यासाठी 60 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आणि पुणे जिल्हाधिकाऱ्यांची अतिशय उत्कृष्ट अशी इमारत तयार झाली. पुढे ऑक्टोबर 2017 मध्ये मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या इमारतीचं उद्घाटन झालं. प्रशासकीय अधिकारी म्हणून कार्यालयीन आणि प्रशासकीय कामकाज प्रत्येक पदावरून अतिशय प्रभावीपणे करता येऊ शकतं आणि त्या माध्यमातून शासकीय सेवक म्हणून नागरिकांची सेवा करण्याची उत्तम संधी प्रशासनातील अधिकाऱ्यांना मिळत असते. प्रशासनात गेल्यानंतर अधिकाऱ्यांनी आपापल्या परीने तिथे सुधारणा करण्याचा प्रयत्न केला तर प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या मार्फत मोठं काम होऊ शकतं आणि ही संधी ज्यांना मिळते त्यांनी ती घेऊन राज्याच्या जनतेच्या विकासात योगदान देण्याचं कार्य करावं असा मनोदय माननीय चंद्रकांत दळवी सर व्यक्त करतात. राज्य शासनात रुजू झाल्यापासूनच दळवी सरांनी निढळगावच्या विकासाकडे लक्ष देण्यास सुरुवात केली होती. त्यांचं माध्यमिक शिक्षण निढळगावच्या ज्या हनुमान विद्यालयात पूर्ण झालं त्या विद्यालयाची स्थापना कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या रयत शिक्षण संस्थेने सन 1964 मध्ये केली होती. विद्यालयाच्या स्थापनेपासून ते सन 1983 पर्यंत शाळेचे सगळे वर्ग मंदिरं, ग्रामपंचायत कार्यालय, खासगी घरं इत्यादी ठिकाणी भरत असत. या विद्यालयाच्या दुरावस्थेत उत्तरोत्तर वाढ होत गेली.
परिणामी पंचक्रोशीतील नागरिकांनी आपल्या पाल्यांना शिक्षणासाठी शेजारच्या शहरांमध्ये पाठवण्यास सुरुवात केली. रयत शिक्षण संस्थेने शाळेतील इयत्ता 10वी आणि 11वीचे वर्ग बंद केले होते. तसंच शाळेला 9वीचा वर्ग बंद करण्याबाबत नोटीस पाठवली होती. दळवी सर यांची उपजिल्हा अधिकारीपदी निवड झाल्यानिमित्त निढळ येथे त्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. या सत्कार समारंभामध्ये हनुमान विद्यालयात अनेक वर्षांपासून कार्यरत असलेले सरोदे सर उपस्थित होते. या कार्यक्रमात मनोगत व्यक्त करताना सरोदे सरांनी एक खंत व्यक्त केली. ती म्हणजे आपल्या विद्यालयातील विद्यार्थी येथून शिक्षण घेऊन बाहेर पडला. त्याची उपजिल्हा अधिकारीपदी निवड देखील झाली, परंतु गावातील विद्यालयाचे वर्ग पूर्वीपासून मंदिरातच भरतायत आणि आज देखील तीच अवस्था आहे. तसंच ग्रामस्थांनी पुढाकार घेतला नाही तर पुढील 1-2 वर्षात गावातील विद्यालय बंद पडेल. सरोदे सरांचं हे बोलणं सरांच्या मनात घर करून राहिलं आणि त्याप्रमाणे त्यांनी निढळ गावच्या हायस्कूलसाठी लोकवर्गणीतून, ग्रामस्थांच्या सहकार्यातून, लोकसहभागातून भव्य इमारत बांधण्याचा निर्णय आपल्या वर्गमित्रांबरोबर आणि सहकार्यांबरोबर चर्चा करून घेतला. अशा प्रकारे शासकीय सेवेत रुजू झाल्यापासूनच त्यांनी ग्रामविकासाच्या कार्यास सुरुवात केली होती. सन 1983 ते मार्च 2018 अशी 26 वर्ष त्यांनी प्रशासकीय सेवेबरोबरच आपल्या जन्मगावच्या विकासासाठी ग्रामस्थांच्या मदतीने सर्वतोपरी प्रयत्न केले. या कालावधीत केलेल्या कार्यामुळे दळवी सरांच्या निढळ गावने सर्वांगीण विकासाकडे वाटचाल केली. आज निढळ हे गाव महाराष्ट्रातील आणि पर्यायाने देशातील विकसित गावांमध्ये अग्रस्थानी असल्याचं अभिमानानं सांगितलं जातं. ग्रामविकासाच्या कार्यासाठी कार्यकर्त्यांचा मोठा संच असणं फार आवश्यक असतं. राहुरी येथील कृषी महाविद्यालयात पदव्युत्तर पदवीचं शिक्षण घेत असताना त्यांनी प्रबंधासाठी गावचं नेतृत्व आणि ग्रामविकास या विषयाची निवड केली. यासाठी त्यांनी आपल्याच गावाची निवड करून त्यावर संशोधनपर निबंध सादर केला. परिणामी त्यांना गावातील बारीक सारीक गोष्टींची माहिती झाली. गावातील 650 कुटुंबांमधून सुमारे 750 लोक नोकरी व्यवसायानिमित्त पुणे, मुंबई अशा शहरांमध्ये आणि देशभर स्थलांतरित झाले होते. या सर्व स्थलांतरित लोकांची ऑक्टोबर 1983 मध्ये निढळ लोकवर्ग व्यावसायिक संघटना स्थापन करण्यात आली आणि तिची पहिली सभा गावामध्ये घेतली गेली. या सभेला 450 पेक्षा अधिक नोकरदार आणि व्यावसायिक ग्रामस्थांसह उपस्थित राहिले. या सभेत निढळ येथील हायस्कूलच्या नवीन अद्ययावत इमारतीसाठी जमीन मिळवून भव्य इमारत उभी करण्याचा निर्णय घेतला गेला. सभेत ठरल्याप्रमाणे हायस्कूलची नवीन इमारत उभी करण्यासाठी 750 नोकरदार व व्यावसायिक यांच्याकडून प्रत्येक वर्षी 100 रुपये तर गावातील प्रत्येक कुटुंबाकडून हायस्कूलचं काम पूर्ण होईपर्यंत 51 रुपये याप्रमाणे लोकवर्गणी गोळा करण्याचं ठरवण्यात आलं. तसंच हायस्कूलची इमारत उभी करण्यासाठी गावातील निर्मळ समाजाने 10 एकर जागा दान केली. नोकरदार, व्यावसायिक आणि गावातील सर्व कुटुंब या सर्वांनीच दरवर्षी आपली वर्गणी जमा केली आणि या लोकवर्गणी व लोकसहभागातून सन 1983 ते 1993 अशा 10 वर्षांच्या काळात निढळ हायस्कूलची 20 खोल्यांची भव्य आणि देखणी इमारत उभी राहिली. या कामाच्या अंमलबजावणीसाठी गाव पातळीवर शिक्षण समिती स्थापन करण्यात आली. लोकसहभागातून, लोकवर्गणीतून आणि श्रमदानातून ग्रामविकासाचं भव्य काम उभं राहू शकतं याची खात्री निढळ हायस्कूलच्या उभारणीतून झाल्याने निढळवासियांनी आणि चंद्रकांत दळवी सर यांनी सन 1983 पासून निढळच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत राहण्याचा निर्णय घेतला. या शैक्षणिक कार्याच्या पूर्ततेनंतर गावची शेती सुधारण्याकडे लक्ष देण्याचं गावाने एकोप्यानं ठरवलं. शेतीच्या सुधारणांशिवाय गावचा आर्थिक विकास होणार नाही हे लक्षात घेऊन निढळसारख्या आवर्षणप्रवण पट्ट्यातील गावामध्ये पाण्याची सुविधा उपलब्ध होणं गरजेचं होतं आणि म्हणूनच निढळवासियांनी आपला मोर्चा पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रमांकडे वळवला. निढळ गावचं भौगोलिक क्षेत्रफळ 2001 हेक्टर इतकं असून त्यामधील 222 हेक्टर वनजमीन, 28 किलोमीटर लांबीचे 4 ओढे, डोंगराळ चढ उतार आणि सखोल प्रदेशाचा असलेला भूभाग पाणलोट क्षेत्र विकासाच्या कामांसाठी आदर्श असा होता. दळवी सर यांना पाणलोट क्षेत्र विकासाबाबत नाबार्ड मार्फत राबवण्यात येत असलेल्या इंडो जर्मन पाणलोट विकास प्रकल्पाची कल्पना होती आणि या प्रकल्पाची गावामध्ये अंमलबजावणी करता यावी म्हणून त्यांनी प्रथमतः
संपूर्ण गावचं अभियांत्रिकी सर्वेक्षण करून इंडो जर्मन पाणलोट विकास कार्यक्रमाअंतर्गत नाबार्डकडे प्रस्ताव दाखल केला आणि त्यास मंजुरी देखील मिळाली. 1993 मध्ये निढळ पाणलोट क्षेत्र विकासाचं काम सुरू करण्यात आलं, परंतु लोकसहभागाअभावी ते 1996 मध्ये बंद पडलं. त्यानंतर 2004 मध्ये त्याचं पुनरुज्जीवन करण्यात येऊन 2011 मध्ये हे काम पूर्णत्वास गेलं. निढळ येथील पाणलोट क्षेत्र विकासाचा हा प्रकल्प भारतातील तत्कालीन सर्वात मोठा भौगोलिक प्रकल्प होता. या प्रकल्पासाठी सुमारे 1,47,00,000 रुपये खर्च आला आणि या प्रकल्प खर्चाच्या दृष्टीनेही हा प्रकल्प मोठाच ठरला. या पाणलोट क्षेत्र विकास प्रकल्पाचं दुसरं एक वैशिष्ट्य म्हणजे तो कोणत्याही सेवाभावी संस्थेच्या मदतीशिवाय निढळ पाणलोट विकास समितीच्या नेतृत्वाखाली पूर्ण करण्यात आला. या प्रकल्पाअंतर्गत 60% अधिक तीव्र डोंगर उतारावर कंटूर बंडिंग आणि सॉइल बंडिंग या प्रकल्पाअंतर्गत केलेला हा देशातील पहिला प्रकल्प आहे. या 4 ओढ्यांमध्ये एकूण 69 सिमेंट बंधारे बांधण्यात आले असून क्षेत्रीय उपचार आणि नाला उपचार ही कामं 100% पूर्ण करून पावसाच्या पाण्याचा थेंब न थेंब अडवण्यात आलेला आहे. पाणी अडवण्याच्या कामाबरोबरच गावामध्ये मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण देखील करण्यात आलं. परिणामी पूर्वी गावामध्ये कुठेतरी एखादं झाड आढळण्याच्या परिस्थितीत बदल होऊन आता घनदाट झाडीतून गाव दिसत नाही, असा सकारात्मक बदल झाला. निढळ येथील वृक्षारोपण लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्य सरकारने सन 2019 मध्ये या गावाला संत तुकाराम वनग्राम पुरस्काराने सन्मानित केलं. निढळ हे गाव पिण्याच्या पाण्यासाठी वर्षानुवर्ष सरकारद्वारे पुरवण्यात येत असलेल्या टँकरवर अवलंबून होतं, परंतु उपरोक्त पाणलोट विकास कार्यक्रमामुळे शेतीसह पिण्याच्या पाण्याची समस्या दूर झाली. उपलब्ध पाण्याचा वापर काटकसरीने करण्यासाठी पीक रचनेत बदल करण्यात आला. शेतकरी नगदी पिकं, फळ पिकं, फुलशेती, भाजीपाला अशा पिकांकडे वळले. तसंच गावातील शेती ठिबक आणि तुषार सिंचनाखाली आणण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं असून ते आता 70% साध्य देखील झालंय. पाणलोट विकासाचं काम सुरू असतानाच 65 महिला बचत गटांची स्थापना गावात करण्यात आली. गावातील प्रत्येक कुटुंबातील किमान एका महिलेला या बचत गटात सदस्य करण्यात आलं. या महिला बचत गटांचा महासंघ स्थापन करण्यात आला असून त्यासाठी गावात महिला भवन बांधण्यात आलंय. ग्रामीण भागात शेती व्यवसायाला जोडधंदा उपलब्ध करून दिल्याशिवाय शेती शाश्वत होऊ शकत नाही, म्हणून गावामध्ये दुग्ध व्यवसायाचा विस्तार करण्याचं ठरलं. सन 2000 मध्ये गावातून 400 लिटर दुधाचं संकलन होत असे. यामध्ये मोठ्या प्रमाणात बदल होऊन सध्या हे प्रमाण 4000 लिटर इतकं झालंय. या दुधाचे 4 ते 5 खासगी दूध डेऱ्यांच्या माध्यमातून संकलन करून विक्री केली जाते. अशा पद्धतीने निढळ ग्रामस्थांनी एकीच्या जोरावर दुष्काळी भागातील शापित गाव ते शेती संपन्न गाव निर्माण केलं. आता गावात उत्पादित होणाऱ्या शेतीमालावर प्रक्रिया आणि त्याची विक्री करण्याची शाश्वत व्यवस्था निर्माण करण्याचं लक्ष्य निढळवासियांनी निर्धारित केलंय. पाणलोट विकास कार्यक्रमाच्या अंमलबजावणीमुळे भूजल पातळीत वाढ झाली असून कडक उन्हाळ्यातही शेतातील विहिरी पाण्याने तुडुंब भरलेल्या असतात. भूगर्भातील पाणी पातळीत वाढ झाल्याने भूजल सर्वेक्षण यंत्रणेने निढळ गावचं नाव तीव्र पाणी टंचाई गाव यादीतून मध्यम पाणी टंचाई यादीत समाविष्ट केलं. निढळवासियांनी सतत 10 वर्ष केलेल्या मृदसंधारण आणि जलसंधारण या क्षेत्रातील कार्यामुळे हे यश प्राप्त झालं. निढळ गावाभोवती एकूण 17 वाड्या वस्त्या असून त्यांना निढळशी डांबरी रस्त्यानं जोडण्यात आलंय. गावात पक्क्या आणि बंदिस्त गटारांमध्ये 100% सांडपाण्याची विल्हेवाट लावण्यात येते. तसंच गावातील सर्व घरांमधील कचरा दररोज घंटागाडीमार्फत जमा करून त्यावर गांडूळ शेती करण्यात येते. गावातील सार्वजनिक रस्ते आणि सार्वजनिक जागा लोकसहभागातून स्वच्छ ठेवल्या जातात. पिण्याच्या पाण्यासाठी नळ पाणी पुरवठा योजना राबवली जात असून त्याद्वारे सर्व घरांना पिण्याचं पाणी पुरवलं जातं. ग्रामविकासात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल महाराष्ट्र सरकारने निढळ गावाला सन 2000 मध्ये संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान पुरस्कारानं सन्मानित केलं. या पुरस्कारासह गावाला 25 लाख रुपयांची रोख रक्कम प्रदान करण्यात आली. निढळ गावाला प्राप्त झालेला राज्यस्तरावरील हा पहिलाच पुरस्कार ठरला.
हगणदारी मुक्त गाव योजनेची अंमलबजावणी निढळ येथेही करण्यात आली. तेव्हापासून गावातील 100% शौचालयांचा वापर करण्यात येऊ लागला. परिणामी गावातील उघड्यावरील शौचालय प्रथेचं निर्मूलन झालं. या योजनेच्या सर्वोत्कृष्ट अंमलबजावणीमुळे सन 2007 मध्ये निढळ गावाला निर्मल ग्राम पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. जलसंधारण क्षेत्रात केलेल्या उत्कृष्ट कार्यामुळे केंद्र सरकारने निढळ गावाला जल पुरस्काराने सन्मानित केलं. जलसंधारण कामांबरोबरच गावामध्ये संयुक्त वन व्यवस्थापन समिती स्थापन करून त्यामार्फत 222 हेक्टर वनजमिनींचा विकास करण्याचा प्रयत्न सुरू आहे. सन 2014 मधील सुधारित वन नियमांतर्गत गावांमध्ये वनसमिती स्थापन करून वनविकासाचा 5 कोटी रुपयांचा प्रकल्प आराखडा तयार करण्यात आलाय. त्यास राज्य व वन विभागाने मंजुरी दिली आहे. पुढील 10 वर्षात या वन आराखड्याची या 222 हेक्टर वनजमिनीवर अंमलबजावणी केल्यानंतर निढळ गावाला वन उत्पादनामधून दरवर्षी सरासरी 50 लाख रुपयांचं उत्पन्न मिळेल असा विश्वास दळवी सर व्यक्त करतात. निढळ गावामध्ये अनुसूचित जातींची कुटुंब संख्या मोठ्या प्रमाणात आहे. भोंडवे समाजाच्या 50 कुटुंबांची गृहनिर्माण संस्था स्थापन करून या संस्थेला शासनाची 2 हेक्टर जमीन प्रदान करण्यात आली आहे. या 50 कुटुंबांना समाज कल्याण विभागाच्या योजनेअंतर्गत अनुदान प्राप्त करून देऊन संपूर्ण क्षेत्राचं रेखांकन करून त्यावर घरं उपलब्ध करून देण्यात आली. या संस्थेच्या कार्यास मायाक्का नगर असं नाव देऊन निढळ गावातील सर्वात सुंदर अशी वसाहत निर्माण करण्यात आली. निळकंठेश्वर महादेव हे निढळ गावचं ग्रामदैवत. 1993 ते 1996 या दरम्यान लोकवर्गणीतून या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला. या मंदिराभोवती भव्य सभामंडप, कुंपण, पूजा अर्चेची व्यवस्था करण्यात आली. या मंदिराचं व्यवस्थापन निळकंठेश्वर देवस्थान ट्रस्ट तर्फे पाहण्यात येतं. निळकंठेश्वर महादेव मंदिराच्या सभोवताली गावातील सरकारी जमिनीपैकी 2 हेक्टर क्षेत्रावर बहुउद्देशीय उद्यान विकसित करण्यात आलं असून ते खटाव तालुक्याचं आणि पर्यायाने सातारा जिल्ह्याचं आकर्षण ठरतंय. या उद्यानात सुमारे 450 किलोमीटरचा जॉगिंग ट्रॅक, व्यायामशाळा, तालीम, बालक उद्यान तसंच व्हॉलीबॉल, खो खो अशा देशी खेळांची मैदानं तयार करण्यात आली आहेत. निढळ येथे 9 अंगणवाड्या असून त्या सर्व अद्ययावत आहेत. जिल्हा परिषद शाळेसाठी 7 खोल्यांची नवी इमारत बांधण्यात येते. गावातील सर्व पथदिव्यांमध्ये आणि गावातील प्रत्येक घरामध्ये LED बल्बचा वापर करण्यात येतोय. गावात एकूण 17 तरुण मंडळे स्थापन करण्यात आली असून 16 वर्षांवरील मुले या मंडळाचे आपोआप सदस्य होतात. या मंडळामार्फत गावात दरवर्षी शिवजयंती, गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सव असे 3 कार्यक्रम अतिशय भव्यतेने साजरे होतात. या तरुण मंडळाचा महासंघ स्थापन करण्यात आला असून या मंडळामार्फत ग्रामविकासासाठी तरुण कार्यकर्त्यांचा पुरवठा होतो. पर्यायाने निढळ गावच्या ग्रामविकासात या कार्यकर्त्यांचं सातत्याने योगदान असतं. गावात प्राथमिक आरोग्य केंद्राचं उपकेंद्र असून त्यामार्फत आरोग्याच्या सर्व सुविधा प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचवण्यात येतात. सन 2000 मध्ये गावात कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करण्यासाठी 44 कुटुंब पात्र होती. गावाने एकमुखाने निर्णय घेऊन एकाच वर्षात या कुटुंबाच्या शस्त्रक्रिया करून घेतल्या. त्यामुळे सन 2000 नंतर 2 पेक्षा अधिक अपत्य असलेलं एकही कुटुंब गावात आढळत नाही. त्यामुळे लोकसंख्या नियंत्रित ग्राम म्हणून निढळ गावाचा लौकिक आहे. गावातील आरोग्य केंद्र अतिशय तत्परतेने कार्यरत असल्याने त्यास राज्य सरकारचा प्रथम पुरस्कार प्राप्त झाला. महाराष्ट्र सरकारच्या लाभाच्या सर्व योजना गावामध्ये राबवून सर्व पात्र कुटुंबांना त्याचा लाभ मिळवून देण्यात येतो. गावाच्या विकासासाठी शेती आणि बिगर शेती कामांना सातत्याने पतपुरवठा उपलब्ध होण्याची आवश्यकता असते. ही बाब लक्षात घेऊन गावामध्ये अनेक वर्षांपासून बंद पडलेल्या विविध कार्यकारी सोसायटीचं पुनरुज्जीवन करण्यात आलं आणि मागील 15 वर्षांपासून या सोसायटीमार्फत शेतकऱ्यांना अतिशय उत्कृष्ट सेवा देण्यात येते. या सोसायटीमार्फत शेतकऱ्यांना ₹3 कोटींपेक्षा अधिक रकमेचं पीक कर्जाचं आणि दीर्घ मुदतीच्या कर्जाचं वाटप दरवर्षी करण्यात येतं. तसंच या कर्जाची 100% वसुली देखील करण्यात येते. बिगर शेती पतपुरवठा होण्यासाठी निढळ गावामध्ये सन 2000 मध्ये निळकंठेश्वर सहकारी पतसंस्था स्थापन करण्यात आली.
19 वर्षांनंतर या पतसंस्थेच्या एकूण 3 शाखा कार्यरत असून त्यांची उलाढाल दरवर्षी 10 ते 12 कोटी होते. गावात बँकेची शाखा असणं हे देखील आवश्यक होतं. म्हणून सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची शाखा सुरू करण्यात आली असून या बँकेचं ATM केंद्र सुद्धा गावात उभारण्यात आलंय. निढळ ग्रामपंचायतीची जुनी इमारत पाडून त्या जागी नवी इमारत बांधण्यात आली आहे. या ग्रामपंचायतीचं सर्व कामकाज ऑनलाईन पद्धतीने चालवण्यात येतं. सरकारच्या नागरी सेवा केंद्रामार्फत तालुक्याच्या सर्व सेवा गावामध्येच नागरिकांना उपलब्ध करून देण्यात आल्यात. ग्रामपंचायतीच्या कार्यालयाच्या ठिकाणी ग्रामसभेसाठी सभागृह, ग्रामपंचायत सदस्यांसाठी स्वतंत्र दालन, सरपंच व उपसरपंचांसाठी स्वतंत्र दालने आणि अभ्यागत कक्षांची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. अशा प्रकारे ग्रामपंचायतीसाठी एक व्यावसायिक स्वरूपाची इमारत उभारण्यात आली. ग्रामपंचायत कार्यालयाच्या धर्तीवर विविध कार्यकारी सोसायटीची अद्ययावत इमारत उभी करण्यात आली. गावातील निळकंठेश्वर सहकारी पतसंस्थेची आधुनिक इमारत बांधण्यात आली. या दोन्ही इमारतींमध्ये VIP विश्राम कक्षांची निर्मिती करण्यात आली आहे. गावाला भेट देण्यासाठी आलेल्या आणि मुक्कामी राहिलेल्या व्यक्तींची निवास व्यवस्था याच ठिकाणी केली जाते. सन 1983 ते 2018 या कालावधीत निढळ गावात केंद्र व राज्य सरकारच्या सर्व योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून आणि अनेक योजनांमध्ये समन्वय साधून उत्कृष्ट असा ग्रामविकास करण्यात आला. गावातील विकासाची सुमारे 90% कामं ही सरकारी योजनांच्या माध्यमातून पूर्ण करण्यात आली असून उर्वरित 10% कामं लोकवर्गणीतून आणि लोकांच्या सहभागातून झाली आहेत. राज्यातील आणि देशातील एक आदर्श गाव म्हणून निढळ नावारूपाला आलं असून या गावास केंद्र व राज्य सरकारचे अनेक पुरस्कार प्राप्त झालेत. नोकरी व्यवसाय करणाऱ्या सर्वच नोकरदारांनी आणि व्यावसायिकांनी गावाच्या विकासाबरोबरच स्वतःच्या कुटुंबाचा विकास करण्यावर लक्ष केंद्रित केलं. त्यामुळे सर्वच कुटुंबांच्या राहणीमानात लक्षणीय बदल झाला. जुन्या काळातील कौलारू घरे किंवा पत्र्याच्या आणि मातीच्या भिंती असलेली घरं आता RCC मध्ये बांधण्यात आली. परिणामी आता गावास शहराचं स्वरूप प्राप्त झालंय. गावाभोवती रिंग रोड विकसित करण्यात आला. सध्या गावातील प्रत्येक घरात दुचाकी असून 35 ते 40 चारचाकी वाहनं आहेत. नुकतीच निढळ गावची आर्थिक पाहणी करण्यात आली. या माहितीनुसार गावात 482 पदवीधर असून पदव्युत्तर शिक्षण घेतलेले 78 नागरिक आहेत. सन 1983 मध्ये या गावातून स्थलांतर झालेले 750 नोकरदार व व्यावसायिक होते. ही संख्या कमी होऊन 450 इतकी खाली आली आहे. याचा अर्थ जवळपास 300 स्थलांतरित नोकरदार व्यावसायिक नागरिक पुन्हा गावामध्ये स्थायिक झाले. हा ग्रामविकासाच्या माध्यमातून साधलेला एक चमत्कारच आहे. सन 1983 मध्ये निढळ गावामध्ये किराणा मालाची 7 ते 8 दुकानं होती. सध्या तिथे किरकोळ आणि होलसेल बाजारांची विविध प्रकारची 100 पेक्षा अधिक दुकानं आहेत. निढळला आता कोणत्याच बाबतीत दुसऱ्या गावावर किंवा शहरावर अवलंबून राहण्याची गरजच उरलेली नाही. एकंदरीत हे गाव स्वयंपूर्ण झालंय. मागील 36 वर्षात गावातील नोकरदार, व्यावसायिक आणि ग्रामस्थांनी एकत्र येऊन विकसित केलेल्या या गावाकडे महात्मा गांधींच्या कल्पनेतील गाव म्हणून पाहता येईल. महात्मा गांधींनी 1936 मध्ये खेड्याकडे चला असा संदेश देऊन शहरातील लोकांना गावांच्या विकासामध्ये लक्ष घालून गावे स्वयंपूर्ण करावीत अशा स्वरूपाची ग्रामस्वराज्य ही संकल्पना मांडली होती. निढळ गावातून शहराकडे गेलेल्या सर्वच्या सर्व नागरिकांनी गावाच्या विकासासाठी झोकून देऊन काम केलं. त्यामुळे महात्मा गांधींच्या खेड्याकडे चला या संकल्पनेची 100% अंमलबजावणी निढळ येथे झाली असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. शासकीय नोकरीतील प्रशासनाचा अनुभव, शासकीय धोरण निश्चितीचा अनुभव आणि मागील 36 वर्ष गावाच्या विकासासाठी सातत्यानं काम करत असल्यामुळे या अनुभवाचा फायदा महाराष्ट्रातील इतर गावांना व्हावा आणि निढळसारखी गावं महाराष्ट्रात निर्माण व्हावीत म्हणून सेवानिवृत्तीनंतर सत्व फाउंडेशन या संस्थेची स्थापना करण्यात आली. आपल्या देशात 5,000 शहरं आणि 6,44,000 खेडी आहेत. मागील 10-15 वर्षांमध्ये शहरांच्या विकासासाठी केंद्र व राज्य सरकारचे अनेक उपक्रम सुरू झाले. दोन्ही सरकारांच्या वतीने यासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध झाल्यामुळे शहरांचा विकास आता झपाट्यानं होताना दिसतोय. मात्र 6,44,000 गावांचा विकास करणं हे भारतासमोरचं एक मोठं आव्हान आहे. त्यासाठी आपल्या परीनं थोडं योगदान देण्याच्या हेतूने
निढळ गावच्या अनुभवाची शिदोरी, राज्यसेवेमधील अखिल भारतीय सेवेमधील कामाच्या अनुभवाचा फायदा ग्रामीण भागाला व्हावा म्हणून दळवी सरांनी सत्व फाउंडेशन ही संस्था सुरू केली. सत्व या शब्दाचं दीर्घरूप स्ट्रॅटेजिक अलायन्स फॉर ट्रान्सफॉर्मिंग विलेजेस असं आहे. या संस्थेचं कार्यालय पुणे येथे पुणे स्टेशन परिसरात आहे. निढळ गावच्या अनुभवावरून ग्रामविकासाची भौतिक विकास, आर्थिक विकास आणि मानवी विकास अशी 3 क्षेत्र दळवी सर यांनी निश्चित केली. भौतिक विकासाची सर्व कामं केंद्र आणि राज्य सरकारच्या कोणकोणत्या निधीमधून आणि योजनेतून करता येतात. अनेक योजनांच्या प्रभावी समन्वयातून खूप मोठ्या प्रमाणात गावामध्ये कामं करता येतात असं निढळ गावच्या उदाहरणावरून स्पष्ट होतं. या अनुभवाचा उपयोग राज्यातील इतर गावांना व्हावा यासाठी या संस्थेची स्थापना करण्यात आली. त्याबरोबर महात्मा गांधींनी शहरातील लोकांना खेड्याकडे चला या केलेल्या आव्हानाची अंमलबजावणी करण्याची वेळ खऱ्या अर्थानं आता आली आहे असं मत दळवी सर व्यक्त करतात. महाराष्ट्रात 50% अधिक नागरीकरण झालंय. त्यामुळे शहरातील सर्व लोकांनी शहरामध्ये एकत्र येऊन त्यांनी आपापल्या गावाच्या विकासामध्ये पुढाकार घ्यावा आणि त्यांनी आपापल्या गावामध्ये विकासाचं काम सुरू करावं यासाठी प्रबोधन आणि मार्गदर्शन करण्याचं काम सत्व फाउंडेशनने हाती घेतलं. ज्या गावातील लोक शहरामध्ये एकत्र येऊन आपल्या गावाच्या विकास कामासाठी सुरुवात करू इच्छित असतील त्यांना सर्वतोपरी सहकार्य आणि मदत सत्व फाउंडेशनच्या माध्यमातून केली जाते. थोडक्यात प्रत्येक गावातील नोकरदारांची आणि व्यावसायिकांची संघटना निर्माण करून तिच्यामार्फत गावाच्या विकासामध्ये योगदान द्यावं आणि अशा पद्धतीनं शहरातील लोकांनी आपल्या गावाच्या विकासासाठी काम करावं ही अपेक्षा ठेवून सत्व फाउंडेशन काम करतं. नोकरदार आणि व्यावसायिक संघटनांबरोबरच त्यांच्या गावामध्ये जाऊन गावातील कार्यकर्त्यांना ग्रामविकासासाठी एकत्र आणणं, त्यांची संघटनात्मक बांधणी करून देणं, त्यांना ग्रामविकासासाठी प्रेरित करून त्या गावाचा सर्वांगीण विकास आराखडा तयार करून देण्याचं काम सत्व फाउंडेशनच्या वतीने केलं जातं. गावामध्ये करण्यात येणाऱ्या प्रत्येक कामासाठी किती खर्च येईल, ते काम कोणत्या शासकीय योजनेमधून करता येईल, त्या योजनेचं नाव आणि ती योजना राबवणारा तालुका, उपविभागीय जिल्हा आणि विभागाचा अधिकारी आणि त्यांच्या कार्यालयांची सविस्तर माहिती सदर ग्रामविकास आराखड्यात देण्यात येते. शासकीय योजनांमधून आपल्या गावाच्या विकासाची कामे कशा पद्धतीने मंजूर करून घ्यावी, त्यासाठी शासकीय कार्यालयांमध्ये कसा पाठपुरावा करावा, शासकीय योजनांच्या मंजुरीतील सर्व टप्पे आणि त्यासाठी लागणारी कागदपत्र इत्यादींची माहिती सत्व फाउंडेशनच्या वतीने त्या गावांना दिली जाते. तसंच या प्रक्रियेतून पुढे जाऊन जी गावे कामाला सुरुवात करतील त्या गावांना पुढील 10 वर्ष सत्व फाउंडेशनच्या वतीने मार्गदर्शन करण्यात येतं. सध्या महाराष्ट्रातील 25 गावांमध्ये सत्व फाउंडेशनच्या मार्गदर्शनाखाली ग्रामविकासाचं काम सुरू आहे. अनेक गावांनी ग्रामविकासाच्या कार्यात सहभागी व्हावं असं आव्हान दळवी सरांनी केलंय. सन 1983 मध्ये शासकीय सेवेत रुजू झाल्यापासून ते शासकीय सेवेतून निवृत्ती होईपर्यंत निढळ गावच्या सर्वांगीण विकासासाठी दळवी सरांनी ग्रामस्थांच्या सहकार्यानं झोकून देऊन काम केलं. परिणामी निढळ हे गाव आज महाराष्ट्रातील आणि देशातील एक आदर्श गाव निर्माण झालंय. शासकीय सेवेत रुजू झालेल्या प्रत्येक अधिकाऱ्याने शासकीय सेवेबरोबरच ग्रामविकासाकडे लक्ष दिलं तर महाराष्ट्रातील ग्रामीण भागात सकारात्मक बदल होतील असा विश्वास दळवी सर व्यक्त करतात आणि त्यासाठी ते शासकीय अधिकाऱ्यांना पुढील स्वरूपात मार्गदर्शनपर सल्ला देतात. स्पर्धा परीक्षेमधून निवड झालेल्या आणि विविध भागांमधील वर्ग 1 आणि वर्ग 2च्या अधिकाऱ्यांसाठी निढळ गाव हे विकासाचं एक आदर्श प्रारूप आहे. किंबहुना शासकीय सेवेतील प्रत्येक अधिकाऱ्याने आपल्या स्वतःच्या गावचा विकास करण्याचं ठरवल्यास वा तसा पुढाकार घेतल्यास आणि संघटनात्मक बांधणी करून कामास सुरुवात केल्यास पुढील 10 वर्षांमध्ये या अधिकाऱ्यांची गावे चांगल्या पद्धतीने विकसित होऊ शकतात. सत्व फाउंडेशनच्या वतीने अशा अधिकाऱ्यांना त्यांच्या गावच्या विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य व मार्गदर्शन करण्यात येतं. शासकीय सेवेतील सर्वच अधिकाऱ्यांनी, विशेषतः सरळ सेवेतून सेवा प्रविष्ट झालेल्या अधिकाऱ्यांनी यामध्ये पुढाकार घेतल्यास महाराष्ट्रामध्ये अनेक गावे आदर्श म्हणून नावारूपास येतील अशी खात्री दळवी सर देतात. आपली सामाजिक जबाबदारी म्हणून विशेषतः नवनियुक्त अधिकाऱ्यांनी ग्रामविकासात लक्ष घातल्यास त्यांच्या सेवा कालावधीत शासकीय सेवेबरोबरच मोठं काम राष्ट्र उभारणीसाठी केलं जाऊ शकतं. त्यासाठी त्यांनी पुढाकार घेऊन कामास सुरुवात करावी.
तसंच ते स्वतः आणि सत्व फाउंडेशन सदैव तुमच्या पाठीशी उभे राहतील असा विश्वास दळवी सर देतात. सेवानिवृत्तीनंतर पुन्हा शासकीय सेवेमध्ये पुनर्नियुक्ती घेऊन शासन सेवेमध्ये कार्यरत राहायचं नाही हे दळवी यांनी ठरवूनच टाकलं होतं. त्यामुळे सेवानिवृत्तीनंतर अशा आलेल्या संधी त्यांनी नम्रपणे नाकारल्यात. सेवानिवृत्तीनंतर आपल्या अनुभवाचा फायदा समाजाकरिता व राज्याकरिता कशा पद्धतीने करून घेता येईल याचा विचार दळवी यांनी सेवानिवृत्तीपूर्वी 2-3 वर्ष आधीच सुरू केला होता. सेवानिवृत्तीनंतर विविध सामाजिक क्षेत्रांमध्ये ते कार्यरत आहेत. निढळ गावच्या विकासाचा 40 वर्षांचा अनुभव, शासकीय यंत्रणा प्रभावीपणे राबवून शासकीय योजनांच्या अंमलबजावणीचा अनुभव, विविध शासकीय योजना तयार करून महाराष्ट्रभर राबवण्याचा, धोरणात्मक निर्णय करण्याचा अनुभव याचा ग्रामविकासासाठी आणि विशेषतः गावांच्या विकासासाठी उपयोग व्हावा म्हणून सत्व फाउंडेशन ही संस्था स्थापन करून महाराष्ट्रामध्ये गावांचा सर्वांगीण विकास व्हावा म्हणून ते कार्य करतात. सत्व फाउंडेशनद्वारे सध्या राज्यातील 25 गावांमध्ये सर्वांगीण विकासाचं काम सुरू आहे. शासकीय सेवेत असतानाही आणि सेवानिवृत्तीनंतरही स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना दळवी सर मार्गदर्शन करतात. वर्ग 1 ते 4 पर्यंतच्या शासकीय सेवेत येणाऱ्या इच्छुकांना स्पर्धा परीक्षा दिल्याशिवाय पर्याय नाही. शासन अंगीकृत व्यवसाय व संस्थांमध्ये स्पर्धा परीक्षेद्वारेच भरती केली जाते. अशा इच्छुकांनी स्पर्धा परीक्षेची तयारी करावी म्हणून दळवी त्यांना मार्गदर्शन करतात, प्रोत्साहन देतात. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे घेतल्या जाणाऱ्या राज्यसेवा परीक्षेसाठी तयारी करत असलेल्या स्पर्धकांना ते विशेष मार्गदर्शन करतात. यशस्वी होऊन निवड झालेल्या वर्ग 1 आणि वर्ग 2च्या अधिकाऱ्यांनाही शासकीय सेवेत प्रभावीपणे काम करण्यासाठी ते मार्गदर्शन देतात. सेवेतील अनेक सरळ सेवा प्रविष्ट अधिकारी श्री दळवी यांचं हे मार्गदर्शन घेतात. अशा अनेक अधिकाऱ्यांसाठी ते मेंटॉर म्हणून कार्यरत आहेत. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने श्री दळवी यांच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्यीय अभ्यास समिती नेमली आहे. समितीने अहवाल सादर केला तो महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने स्वीकारला. त्यानुसार महाराष्ट्र राज्य सेवा स्पर्धा परीक्षेच्या पूर्व परीक्षेचा CSAT हा पेपर 2022 पासून अर्हताकारी करण्यात आलाय. त्याचप्रमाणे 2023 पासून मुख्य परीक्षा ही वस्तुनिष्ठतेऐवजी वर्णनात्मक स्वरूपाची केली जाणार आहे. चंद्रकांत दळवींचा हा प्रशासकीय सुधारणांचा पॅटर्न शासनाने सामान्य प्रशासन विभागाने दिनांक 15/2/2018 रोजी शासन निर्णय निर्गमित करून महाराष्ट्रातील सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयांना लागू केला. सरळ सेवा प्रविष्ट अधिकाऱ्यांना मूलभूत प्रशिक्षण आणि सेवेतील अधिकाऱ्यांना सेवा अंतर्गत प्रशिक्षण शासनामार्फत दिलं जातं. महाराष्ट्र शासनाची पुणे येथील शिखर प्रशिक्षण संस्था यशदामार्फत आणि या संस्थेच्या मार्गदर्शनाखालील इतर प्रशिक्षण संस्थांमध्ये शासकीय अधिकाऱ्यांना प्रशिक्षण दिलं जातं. या प्रशिक्षणामध्ये चंद्रकांत दळवी झिरो पेंडन्सी आणि डेली डिस्पोजल याविषयी फॅकल्टी म्हणून नियमितपणे मार्गदर्शन करतात. विभागीय पातळीवरील अनेक विभागाचे अधिकारी स्वतः पुढाकार घेऊन त्यांच्या खात्यातील अधिकाऱ्यांमार्फत झिरो पेंडन्सी हा उपक्रम राबवतात. त्यांच्या विभागातील अधिकारी व कर्मचारी यांना मार्गदर्शनासाठी 1 दिवसीय कार्यशाळा आयोजित करतात. तिथे दळवी यांना निमंत्रित केलं जातं. अशा कार्यशाळांमधून झिरो पेंडन्सी व डेली डिस्पोजल याविषयी मार्गदर्शन करून प्रशासकीय सुधारणांसाठी श्री दळवी योगदान देतात. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी स्थापन केलेली रयत शिक्षण संस्था ही आशियातील सर्वात मोठी शिक्षण संस्था असून संस्था सध्या शताब्दी महोत्सव साजरा करतेय. श्री दळवी स्वतः रयत शिक्षण संस्थेचे माजी विद्यार्थी आहेत. शासकीय सेवेत आल्यापासूनच रयत शिक्षण संस्थेशी ते जोडले गेले असून प्रथम संस्थेच्या सर्वसाधारण सभेचे सभासद आणि आता संस्थेच्या मॅनेजिंग काउन्सिलचे सदस्य म्हणून ते कार्यरत आहेत. रयत शिक्षण संस्थेच्या प्रशासकीय कामात ते मोठं योगदान देतात. संस्थेच्या विविध उपक्रमात सहभागी होऊन आपल्या अनुभवाचा फायदा रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून ते शिक्षण क्षेत्रालाही करून देतात. पुणे महापालिकेच्या वारसा जतन समितीच्या अध्यक्षपदी शासनाने श्री चंद्रकांत दळवी यांची नियुक्ती केली आहे. या समितीचे अध्यक्ष म्हणून ते सध्या कार्यरत आहेत. पुणे महापालिका क्षेत्रातील जाहीर झालेल्या वारसास्थळांचं जतन करणं, नवीन वारसास्थळं शोधून ती घोषित करणं,
आणि पुण्याच्या नागरिकांनी व पुण्यात येणाऱ्या पर्यटकांनी या वारसास्थळांना भेटी देण्यासाठी प्रोत्साहनपर कार्यक्रम राबवणं आणि त्या माध्यमातून पुण्याच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा वृद्धिंगत करणं यासाठी या समितीमार्फत श्री दळवी कार्य करतायत. याबरोबरच अनेक संस्था, स्वयंसेवी संस्था आणि नागरिक श्री चंद्रकांत दळवी यांचं मार्गदर्शन घेत असतात. अशा विविध माध्यमातून श्री दळवी समाज उपयोगी कार्यात योगदान देतात. माजी आयुक्त श्री चंद्रकांत दळवी यांनी केलेलं कुठलंच काम साधं किंवा सोपं नव्हतं. पण मनात इच्छा असेल आणि कल्पकतेच्या जोरावर काही करून दाखवण्याची धमक असेल तर कुठलंही काम कठीण राहत नाही. चंद्रकांत दळवी यांचा गेल्या 25-30 वर्षातला हा प्रवास पाहिला की ही बाब प्रकर्षाने जाणवते. व्यवस्थेकडे नकारात्मक दृष्टीने न पाहता अधिकारांचा योग्य वापर करत प्रशासनाला लोकाभिमुख बनवण्याचं अत्यंत महत्त्वाचं काम दळवी यांनी अत्यंत कल्पकतेनं केलं. त्याद्वारे नवा आदर्श निर्माण केला, एक चांगला मार्ग दाखवून दिला. लोकांसाठी म्हणून काही करून दाखवण्याची इच्छा बाळगणाऱ्यांनी या मार्गावरून काही पावलं चालली तर समाजात मोठं परिवर्तन घडू शकतं.